नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. आज आपण मराठा बिझनेस कम्युनिटी नावाचं पॉडकास्ट सुरू करत आहोत आणि या पॉडकास्टच्या निमित्ताने पहिल्याच पॉडकास्टला आपण निमंत्रित केले आहेत. अभिजित शिंदे हे इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनचे फाउंडर आहेत आणि आपण प्रथम त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. खरं तर भारत हा देश याचा जर विचार केला तर एकेकाळी हा देश अत्यंत प्रगत देश होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची खूप चर्चा होती आणि व्यावसायिकदृष्ट्या जर विचार करायचं म्हटलं तर आजच्या काळामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा ज्याला आयात निर्यात म्हणतो त्याच्यामध्ये भारत हा नंबर 1चा देश होता. 2000 वर्षाचा इतिहास जर बघितला तर सिल्क रूटच्या माध्यमातून अगदी दक्षिणेतनं युरोप खंडापर्यंत व्यापार भारतातनं होत होता. आणि दक्षिणेला तुम्ही जर समुद्रमार्गी बघितलं तर चट्टीनाड समाज जो आहे तामिळनाडूचा, मलबारी समाज जो आहे केरळचा, हा दक्षिणेतल्या अगदी इंडोनेशिया असेल, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, अगदी श्रीलंका इथं व्यापारासाठी मान्सूनच्या वाऱ्याच्या मदतीने बोटीच्या माध्यमातून व्यापार करत होता. आणि जगामध्ये एकूण व्यापाराचा 28% आयात निर्यातचा व्यापार हा भारताचा होता. हा इतिहास असलेला भारत आज जगातली 5वी इकॉनॉमी झालेली आहे. परंतु आपल्या पुढे अमेरिका आहे, चायना आहे, जापान आहे, जर्मनी आहे. आणि आज 21व्या शतकामध्ये भारतामध्ये आपल्याला उद्योजकता, व्यावसायिकता, आयात निर्यातचा व्यवसाय आणि अर्थकरण या विषयावर चर्चा घडून आणावं लागते. याचं कारण असं आहे की देशाची लोकसंख्या ही जवळपास 140 कोटी झाली आहे. बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अपेक्षा उंचावलेल्या आहेत. सरकारनी ज्या योजना करायच्या आहेत ते सरकार प्रयत्न करत आहे, परंतु तरुणांमध्ये उद्योजकता निर्माण केली पाहिजे. कारण शिकलेल्या तरुणांची संख्यासुद्धा आता अधिक आहे. इंजिनियर झालेले भरपूर मुलं आहेत. पूर्वी आपल्याकडं शेती हाच उद्योग होता, नंतर तंत्रज्ञान आलं, नंतर इलेक्ट्रॉनिक्स आलं, नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा काळ आला आणि आता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे आपण जात आहे. तर या देशाची आर्थिक सत्ता ही प्रबळ झाली पाहिजे, म्हणून आज आपण अभिजित शिंदे यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. चर्चेचा उद्देश हाच आहे की तरुणांना प्रेरणा मिळावी, यातनं विचार मिळावे आणि नवउद्योजक, नवीन व्यावसायिक घडावेत. अभिजित सर, आपल्याबद्दल थोडीशी आम्हाला कौटुंबिक माहिती सांगा आणि आपली जडणघडण कशी झाली, आपण शिक्षण कुठं घेतलं, कसं घेतलं आणि नेमकं या व्यवसायाकडं आपण का पडला, जर आपण आपल्याबद्दल सांगितलं तर प्रेक्षकांना बरं होईल. नमस्कार दादा. सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही मला ही संधी दिली समाजासमोर येण्याची आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी. माझं नाव अभिजित विलासराव शिंदे. मी मूळचा रांजणगाव मशीद, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. 12वीपर्यंत शिक्षण अहमदनगर इथेच आम्ही केलं, अहिल्यानगर इथेच केलं. वडील शेतकरी असूनही खूप चांगलं आमचं शेतीचं बॅकग्राऊंड आहे. खूप मेहनती आमचं घर आहे आणि आम्हाला गावात ते राहत असूनसुद्धा आम्हाला शहरात ठेवून आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं. 12वीपर्यंत झाल्यानंतर मग भारती विद्यापीठमधनं मी पुण्यातनं इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर मग मुंबईतनं CDAC मी कंप्लीट केलं, DAC कोर्स केला. त्यानंतर मी IT इंडस्ट्रीमध्ये जॉब सुरू केला. जेव्हा मी जॉब सुरू केला त्यावेळेस IT इंडस्ट्री कोलॅप्स झाली होती. जॉब नव्हतेच ॲक्च्युली. मग असंच एक ओळखीच्या यांच्याबरोबर जाऊन मी काम सुरू केलं ॲज अ ज्युनियर प्रोग्रामर. मग बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये थोडंसं काम केलं. काम करता करता मी MBA पुणे युनिव्हर्सिटीमधनं कंप्लीट केलं. MBAमधनं मला थोडंसं मॅनेजमेंटची ओळख झाली आणि ITचं आणि हे सगळं काम करता करता मी मोठ्या कंपनीमध्ये एंट्री करू शकलो. मग मुंबईला मी काही 2 वर्ष काम केलं. त्यानंतर बंगलोरला गेलो, तिथे 2 वर्ष काम केलं आणि बंगलोरवरनं नंतर मला विप्रो कंपनीमध्ये ऑफर मिळाली आणि तिथून मी कन्सल्टिंगमध्ये माझी सुरुवात झाली. तर माझं 12 वर्षाचं ITमध्ये कन्सल्टिंगमध्ये एक्सपिरियन्स माझा आहे. जेव्हा मी विप्रो जॉईन केलं तेव्हा त्याच्यानंतर मी 5 वर्ष भारताबाहेर काम केलं. मी लंडनला काही काम केलं, ॲम्स्टरडॅम नेदरलँडला केलं, सिंगापूरला केलं. फॉर्च्यून 500 कंपनीजला मी IT मॅनेजमेंट कन्सल्टिंग केलं आणि घरचं बॅकग्राऊंड बरं असल्यामुळं मग मी थोडंसं 2012ला ती नोकरी सोडली आणि परत आलो की किती दिवस आपण दुसऱ्या देश फिरणार, बघणार. IT मध्ये एकदम निवांत काम आहे दादा.
5 दिवस काम करायचं, सॅटर्डे संडे काय करावं हा विचार असतो, राईट. फिरणार, आधी युरोपमध्ये असल्यामुळे युरोप एवढा सुंदर आहे की तुम्ही फिरणार, पण ते फिरता फिरता डेव्हलपमेंटही दिसतं. नेदरलँड ॲग्रिकल्चरमध्ये किती प्रगत देश आहे तर मला माहिती आहे, आणि आपण शेतकरी असून त्यांची प्रगती बघताना कळतं की आपण किती मागे आहोत. मग हा जो अनुभव आला तर तो काय स्वस्त बसू देत नव्हता. मग आपलं पण काहीतरी निर्माण करायचं म्हणून मग ती नोकरी सोडून घरी आलो. त्यानंतर मग स्वतःचं आमचं काही पारंपरिक व्यवसाय होते, रिअल इस्टेट आहे, ॲग्रिकल्चर आहे, हॉटेल आहे. त्याचं मी 2 वर्ष हॉटेलचं मी काम पाहिलं. हॉटेलचं मी करतोय हॉटेल, आणि आमच्या बाजूला पण किंवा रोडला तुम्ही बघताल तर अनेक हॉटेल्स आहेत. आता ते लोक काही शिकलेले नाहीत. मी एवढे मोठ्या डिग्र्या घेऊन बसलोय, फॉरेन रिटर्न, आणि मी पण तेच शिकवतो जिथे करायचा प्रयत्न करतात. व्हॉट आय एम डुईंग. तर तो प्रश्न मला स्वतःला काही स्वस्त बसू देत नव्हता. आय वॉन्टेड बिगर चॅलेंजेस. मग मी पुन्हा ते सगळं हँडओव्हर करून पुन्हा पुण्याकडे येऊन मी एक्सप्लोर करत होतो की काय बिझनेसच्या संधी आहेत. पण जेव्हा मी तो बिझनेस नवीन ट्राय करत होतो, ह्याच्यामध्ये आणखी छोटे मोठे बिझनेसेस मी ट्राय केले. मी स्टीलचं ट्रेडिंग केलं, ऑइलचं ट्रेडिंग केलं, पण त्याच्यात काही मला यश मिळालं नाही. मग मला असं जाणवलं की आपल्याला बिझनेसचा बी पण माहीत नाही आहे. देन आय फाउंड अ बिझनेस कोच अँड आय लर्न बिझनेस. कोण आहेत तुमचे कोच? माझे कोच सचिन शर्मा म्हणून आहेत, ते ऑस्ट्रेलियामध्ये असतात. ओके. राईट. तर म्हणजे मेंटोरची गरज असती. 100%. ओके. मग तिथे बिझनेस शिकून मग मला वाटलं की अरे आपली ही परिस्थिती आहे तर समाजाची काय असेल. तर मग मी त्या सरांबरोबर आम्ही एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचे कोर्सेस लॉन्च केले, आणि 2 वर्ष मी ते काम केलं. पण ते काम करता करता मला असं जाणवलं की आपण लोकांना बिझनेस तर शिकवतोय, पण लोकांना म्हणावं तसं यश मिळत नाही आहे. का? कारण लोकांना त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स एवढे आहेत, आय मग कॅनॉट सॉल्व्ह त्यांची दॅम. इच्छाशक्ती नसती का माइंडसेट नाहीये? नेमकं दोन्ही मराठी गोष्टी आहेत. माणसाच्या माइंडसेट बद्दल माझ्या मनात काही प्रश्न आहेत. बरोबर. म्हणजे त्यांच्या मनामध्येच इच्छा नाही का माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे? नेमका बरोबर. तुमचा अनुभव काय? मला असं वाटतं की आपल्या लोकांना इतर कुठे जायची इच्छा नाही आहे, मग घर सोडवत नाही, मग कम्फर्ट झोनमध्ये मायग्रेशनला तयार नाही. नाही ना, घराबाहेर येत नाही लोक ना. गाव सोडायचं म्हणलं की नाही मग माझं जमीन जमला, नाव आमचं असं आहे तसं पण आहे, तुम्ही काय जर करणार? इतिहास बघितला तर जी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी. प्रेरणेने मराठी अटकपर्यंत गेले. बरोबर. म्हणजे अगदी तंजावर पासून हा देश मराठ्यांच्या ताब्यात 110 वर्ष होता. बरोबर. मग जे मराठे स्वराज्याच्या निर्मितीनंतर हा देश ताब्यात घ्यायला बाहेर पडले, हम्म. आज त्यांच्या मानसिकतेमध्ये असं काय निर्माण झालंय की ते बाहेर पडायला तयार नाही, गाव सोडून किंवा त्यांचं शहर सोडून? काय भीती वाटते त्यांना? बरोबर. नेमकं तुमचा 2 वर्षातला काय अनुभव आहे? मराठ्यांबद्दल बोललो तर हे एक तर क्षत्रिय किंवा शेतकरी आणि थोडेसे फ्रंटला राहणारे लोक. आता समाज बदललेला आहे, आता सर्वजण सारखे झालेले आहेत. आता जो काम करेल तोच मोठा होतोय, बरोबर. त्यामुळे तो अजून त्या मानसिकतेमध्ये लोक आहेत की माझं सोडून ना गाव हे सोडून जमिनी सोडून कसं करायचं, दुसरीकडे जाणं होत नाही लोकांना. आणि ही मानसिकता येस. उत्तम शेती, हो. मध्यम उद्योग आणि बरोबर. कनिष्ठ नोकरी ही हो. जी पारंपरिक आपल्या डोक्यातनं अजून जायला तयार नाही मराठा समाजाच्या, असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, असं नाही म्हणू शकत मी. आपले पण अनेक लोक नोकऱ्या करतायत आता. ओके. उलट त्यांना सुरक्षितता पाहिजे जास्त, असं मला वाटतं. पहिले आपण काय करत होतो, आपले लोक की आपला मराठी लोकांनी भारतावर राज्य केलं. आपल्या लोकांनी रिस्क घेतली. लढायला Risk- जायचं म्हणजे कपाळी टिळा लावूनच जायचं. नाही, म्हणजे व्यवसायात सुद्धा रिस्क घेण्याची Risk मानसिकता घ्यायला- असली पाहिजे. करेक्ट. ती नाहीये. हो. आजकाल सगळ्यांना सुरक्षितता पाहिजे, हमी पाहिजे. लोक, तुम्ही जर एखाद्याला चांगली गोष्ट सांगितली तर मला किती प्रॉफिट मिळेल, आज मिळेल का, काय होईल, तुम्ही जबाबदारी घेता का, हे प्रश्न लोकांची खूप जास्त म्हणजे असतात. नोकरीमध्ये त्यांना सुरक्षित उत्पन्न सुरक्षितता आहे, दिसते, परंतु व्यवसायामध्ये रिस्क वाटते, Risk धोके वाटते. वाटतात. रिस्क वाटतं. अच्छा, मग याचा उपाय काय? ह्याच्यावर उपाय शेवटी कसं आहे की मग जे सक्षम आहेत ॲटलीस्ट त्यांनी तरी व्यवसायाचा विचार करावा, व्यवसायाचं धाडस करावं, नाहीतर मग आपली प्रगती कशी होणार. जर तुम्ही बघितलं, आता तुम्ही भारताबद्दल बोललात की 2000 वर्षांचा आपला ट्रेडिंगचा इतिहास, हे बरोबर आहे. भारत श्रीमंत होता. का श्रीमंत होता? कारण आपण काहीतरी समाजाला दिलं असणार आहे. लोक भारतामध्ये का आले? सोन्यासाठी आले, वूडसाठी आले, लेबरसाठी आले, स्पायसेससाठी आले, लेदरसाठी आले. हे घेण्यासाठी लोक इथे आले ना. कशाला? जर आपल्याकडे काही नसतंच कशाला लोक आले असते? आणि घेऊन गेले असतील तर काहीतरी देऊनच घेऊन गेले असतील. म्हणजे हा व्यापार तेवढ्या दिवसापासून चाललेला आहे. तर प्रगती करायची म्हणजे देशाची, म्हणजे आपल्याला चांगले प्रोडक्ट निर्माण करून ते जगाला विकावे लागतील. दुसरा कुठलाच मार्ग नाही आहे. ऑलरेडी इथे कॉम्पिटिशन आहेत, आपण बघतोय. तिथं आणखी गर्दी करून काय फार वेगळं काही होणार नाही आहे. थोडीफार आपल्यातच कॉम्पिटिशन होईल. तुमचा बिझनेस कमी होईल, मला थोडा मिळेल, हेच चाललेलं आहे. तर बेसिकली लोकांना थोडं कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला लागेल. नुसतंच आपले गावं नाही तर आपले शहरं, राज्य, देश सोडून देशाबाहेर जायला लागेल. म्हणजे तेच आमच्या घरानं, आमच्या वडिलांनी तेच विजन आम्हाला दिलं की जे वाटतं ते एक्सप्लोर करा, जग बघा आणि मोठं काहीतरी समाजासाठी करा. हे मुख्यतः काय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना आपल्या राज्याभिषेकाच्या वेळेस, ज्यावेळेस की स्वराज्य खूप लहान होतं त्या काळामध्ये, अगदी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा काही भाग, रायगडावर त्यांनी आपला राज्याभिषेक केला 6 जून 1674ला. बरोबर. त्यावेळेस त्यांनी स्वप्न पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की माझं राज्य केवढं असेल.
तर अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, ते जवळपास 350-400 वर्षाच्या पूर्वीची घटना आहे. शिवाजी महाराजांच्या हयातीत ते शक्य नाही झालं, पण मराठ्यांनी अटकपर्यंत झेंडे लावले. तर ही प्रेरणा होती शिवाजी महाराजांची, ही दृष्टी होती, हा विचार होता. आता असा विचार दिलेला असलेला नेता म्हणा किंवा प्रेरणा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत. रिस्क टेकिंग बद्दल तुम्ही म्हटलं तर युद्धाला गेलं म्हणजे जिवंत परत येईलच याची काही खात्री नाहीये. मग अशा स्थितीमध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी आता 21व्या शतकामध्ये आता आपल्याला काही लढाई करायची नाही, मरण्याचं भय काही नाहीये, मग बाहेर पडून जगभर जायला पाहिजे. म्हणून आता आम्ही अलीकडच्या काळामध्ये सामाजिक चळवळीमध्ये अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला याचा विस्तार केलेला आहे. तो म्हणजे आपल्या जगाचं शेवटचा देश हे ऑस्ट्रेलिया आहे आणि उत्तरेत कॅनडा आहे. म्हणून आम्ही शिवाजी महाराजांना प्रेरणा मानून अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, तर आता अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला. म्हणूनच आपण आपला पहिला जो पॉडकास्ट आहे तो अभिजित शिंदे हे इम्पोर्ट एक्सपोर्टचे फाउंडर आहेत आणि त्यांच्याबरोबर का करतोय तर शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आपल्या लोकांनी जगभर उद्योग व्यवसाय अर्थकारणाकडे जावं. आता आपण मूळ आपल्या विषयाकडे येऊ, जो तुमचं त्याच्यामध्ये ख्याती आहे आणि आपण कोचिंग पण करतात, ते फार महत्वाचं आहे. मला सतत तरुण फोन करत असतात, भेटत असतात, कारण आम्ही मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी, नवी दिशा नवा विचार आणि उद्योजकता व्यावसायिकतेवर कार्यक्रम घेतो, बिझनेस कॉन्फरन्स घेतो सामाजिक चळवळीमध्ये. अशा वेळेस बरेच मुलं आपल्याला आयात निर्यात याच्याबद्दल काहीतरी कळालंय आणि म्हणून मला डाळिंब एक्सपोर्ट करायचंय, केळी एक्सपोर्ट करायचे किंवा म्हणजे ज्याला पेरिसेबल म्हणतो किंवा शेती उत्पादकता असलेले जे काही आहे ते पाठवायचे. मी काय या विषयाचा तज्ज्ञ नाही. मग त्यावेळेस गेली 4-5 वर्ष मला असे मुलं भेटले की मी आपल्याला फोन करतो, अभिजित सर या मुलांना गायडन्स करा, आपण त्यांना गायडन्स करतो. परंतु आयात निर्यात हा विषय फक्त शेती उत्पादक म्हणजे नाशिवंत मालासाठीच आहे का त्याला व्यापक आहे, आणि एकूणच इम्पोर्ट एक्सपोर्ट काय आहे, आयात निर्यात याच्याबद्दल आपण जरा विस्ताराने बोलला तर सगळ्या प्रेक्षकांना ते समजल. अधिक विस्ताराने बोलावं असं मला वाटतं. जी नक्कीच दादा. आयात निर्यात हा खूप मोठा विषय आहे. प्रत्येक कंट्रीची एक इकॉनॉमी असते. आता आपण GDP बद्दल बोलतात, $4.3 ट्रिलियन ही भारताची GDP आहे आणि आपण 5 नंबरला आहोत आणि लवकरच आपण 3 नंबरला जाणार आहोत. म्हणजे आपल्यापुढे फक्त अमेरिका आणि चायना आहे. पण ह्या दोघांमध्ये भारतामध्ये खूप जास्त अंतर आहे, खूप जास्त अंतर आहे, खूप जास्त. म्हणजे त्यांच्या इकॉनॉमी खूप मोठ्या आहेत दादा. म्हणजे $21 ट्रिलियन आहे असं मी ऐकतोय. राईट. आपली आताशी 4.3 म्हणजे आपल्या 5, 6, 7 पट ते मोठे आहेत. पण चायनाची लोकसंख्या बघा, आपली लोकसंख्या बघा. आता आपण 1 नंबर आहोत पॉप्युलेशन मध्ये, बाकी कशातच नाही. पण दुसरं एक असं आहे की आपण GDP कदाचित रँकिंग मध्ये 5व्या क्रमांकावर गेलो, पण दरडोई उत्पन्नाचा जर विचार केला तर माझी माहिती अशी आहे की या देशातले जवळपास 60% लोक हे सरकारवर अवलंबून आहेत अन्नधान्यासाठी. म्हणजे बेरोजगारी पासून ते अत्यंत गरिबी म्हणजे गरिबी रेखाच्या खाली बिलो पॉवर्टी लाईन 80 कोटी लोक आहेत. बरोबर. तर ही अशी स्थिती आहे. अशा काळामध्ये आपण नेमकं आयात निर्यातचं जे धोरण आहे त्याची व्याप्ती आणि त्याच्यात अधिक लोकांना त्याच्यात सामावून कसं घेता येईल, म्हणजे बेरोजगारीच्या समस्येला धरून आपण आयात निर्यात हा विषय आणि विस्ताराने म्हणजे नक्कीच दादा मी सांगतो तुम्हाला. तर यामध्ये जर तुम्ही बोलत होता की भारताची इकॉनॉमी, तर त्यामध्ये आयात निर्यात हा खूप महत्त्वाचा विषय आहे. भारताचे आता जे एक्सपोर्ट आहे लक्ष की $850 बिलियन एवढं आहे साधारणतः. त्यामध्ये मर्चंडाइज एक्सपोर्ट आणि सर्व्हिस एक्सपोर्ट 2 सेक्टर असतात. तर भारत हा जगातल्या टॉप 10 देशांमध्ये असतो. जर आता निर्यात जर बघितलं तर आपला 18वा नंबर आहे आणि चायना 1 नंबर आहे, 2 नंबर US आहे. तर आपले चायनाचे जर एक्सपोर्ट बघितलं तर आपल्या साधारणतः 8 पट आहे. बापरे. आणि USचं बघितलं तर आपल्या 6 पट आहे. आपण 18व्या नंबरला आहोत. वर्ल्डमध्ये चायनाचा शेअर सध्या आत्ता साधारणतः अराउंड 20% आसपास असावा ट्रेडमधला. भारताचा साधारणतः 2 ते 2.5% असेल वर्ल्ड ट्रेडमधला शेअर. हा शेअर वाढवणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आपल्याकडे स्ट्रेंथ आहे, आपल्याकडे खूप लोक जास्त आहेत, 140 कोटी लोक आहेत, स्किल्ड आहेत. तर मग भारताचं जर डेमोग्राफी बघितलं तर तुम्ही बोलात की आपल्याकडे BPL आणि पॉवर्टी हे सगळे लोक आहेत. नक्कीच आपला पर कॅपिटल इन्कम बघितलं तर $2,000 आसपास आहे, विच इज व्हेरी पुअर. म्हणजे 1.5 लाख वर्षभराचं इन्कम, त्याच्यामध्ये काहीच होत नाही आज. बेसिकली ही खरी परिस्थिती आहे. महागाई वाढलेली, महागाई वाढत आहे. मग ह्याला पर्याय काय?
मला असं वाटतं, तुम्ही जो ॲग्रिकल्चरचा प्रश्न घेतला, तर भारताचे जर नंबर्स बघितले, आता मी तुम्हाला सांगितलं की मर्चंडाइज एक्सपोर्ट, सर्व्हिस एक्सपोर्ट. मर्चंडाइज एक्सपोर्ट म्हणजे गुड्स एक्सपोर्ट, जे फिजिकल गुड्स असतात ते साधारणतः $450 बिलियन ते एक्सपोर्ट आहे. हो. म्हणजे साधारणतः 36-37 लाख करोड असं ते आहे. आता भारत सरकार आपले हे नंबर 9 सेक्टरमध्ये रिपोर्ट करतं. 9 सेक्टर. सगळ्यात मोठं आहे इंजिनिअरिंग, मग आहे केमिकल, मग आहे जेम्स अँड ज्वेलरी, आणि मग कृषीप्रधान भारत देशाचं ॲग्रिकल्चर. फार्मसीमध्ये पण मोठं हो आहे ना. मग ॲग्रिकल्चर नंतर मग टेक्स्टाईल, मग तुमचं फार्मा, मग लेदर, आणि मग अच्छा, मरीन क्रमवारी इंडस्ट्री. हे 9 इंडस्ट्री आहेत टॉपच्या भारतात, की ज्यामध्ये भारत सरकार आपले नंबर रिपोर्ट करतं. आता जर तुम्ही ॲग्रिकल्चर बद्दल बोलला, तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्यासारखा देश जगामध्ये दुसरा नाही, की ज्याच्याकडं काश्मीरमधलं सॅफ्रन आणि ॲपल पण आहे आणि साऊथचं कोकोनट पण आहे. हो. असा एकही देश जगामध्ये नाही. स्पायसेस साठी पण आपण करेक्ट. प्रसिद्ध आहे. म्हणजे मसाले. जगामधलं कुठलंही उत्पादन भारत घेऊ शकतो. ओके. पण आता ही आपली स्ट्रेंथ आहे. पण ती स्ट्रेंथ आपल्याला म्हणावी तेवढी वापरता येत नाहीये. का? तर अजूनही आपण रॉ कमोडिटीत विकतोय. हो. रॉ कमोडिटीत बघतो. तुम्ही जे बोललात हे सगळे रॉ प्रोडक्ट आहेत. पेरिशेबल प्रोडक्ट म्हणजे रॉ प्रोडक्ट आहे. आलं तर पुढं काय? त्याची क्षमता, त्याची लाईफ टाईम किती, शेल्फ लाईफ किती, 1 आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडे. ह्याच्या पुढे चॅलेंजेस येणार आहे. म्हणून आपण तिथं प्रगती करू शकत नाहीये. तर दुसरं जर असं बघितलं, तर आपल्याला ह्या प्रोडक्ट्समध्ये, ॲग्रिकल्चर असतील, बाकी सगळ्यांमध्ये आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन करायला लागेल, जे आपण करत नाहीये. आणि तिथे मग इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे फूड प्रोसेसिंग ब्रँडिंग, ह्या गोष्टीमध्ये आपण खूप मागे आहोत. अजूनही आपण रॉ प्रोडक्टच विकतोय. आणि मग रॉ प्रोडक्ट म्हणजे कमोडिटी आहे. तुमच्याकडनं घ्यायचं काय आणि त्यांच्याकडनं घ्यायचं काय. भारत जरी कृषीप्रधान असला, आपलं GDPतलं कॉन्ट्रिब्युशन ॲग्रिकल्चरचा दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्ण एक्सपोर्टमध्ये ॲग्री एक्सपोर्टचं साधारणतः $52 बिलियन मागच्या वर्षी होतं, म्हणजे साधारणतः 12%. आणि सरकारचं टार्गेट आहे $100 बिलियन. पण हे वाढू शकतं जर आपण आपल्या प्रोडक्टची व्हॅल्यू वाढवली तर. कशी वाढवायची? करेक्ट. मी सांगतो तुम्हाला. आता जसं की कांदा, नेहमीचा प्रश्न महाराष्ट्रातला. आज काय कांद्याचे रेट आहेत? ₹12, ₹13. आणि दरवर्षी कांद्याचा वांदा होतोच. एखाद वर्ष चांगलं जातं आणि पुढे 3 वर्ष फार अवघड जातात. मागच्या तुम्ही बघताल, बनाना एक मोठं पीक आहे. मागच्या महिन्यापूर्वी बनानाचे रेट $8 आणि ₹10 किलोवर आले होते. बापरे. म्हणजे हे कमोडिटी आहेत ना. कारण भारत जरी मोठा असला, आपल्याकडे हे सगळं उत्पादन असलं, तरी ह्या सगळ्या गोष्टी भारतापेक्षा स्वस्त आहेत. वी आर नंबर 1 इन लेट्स से राईस प्रोडक्शन. आपल्यापेक्षा स्वस्त राईस बाहेरही मिळतो. आपण कॉटनमध्ये नंबर 2 आहोत. आपल्यापेक्षा स्वस्त कॉटन बाहेर मिळतो. शुगर आपल्यापेक्षा स्वस्त ब्राझीलची आहे. पल्सेस आपल्यापेक्षा स्वस्त आफ्रिकेतले आहेत. मग बरोबर. आपण निर्यात कसं करणार? करेक्ट. नेमकं निर्यात करायचं म्हटलं आणि बाहेर जर हे स्वस्त असतील प्रोडक्ट, राईट. तर नेमकं काय करायला पाहिजे? ह्याच्यावरती व्हॅल्युएशन करायला लागेल. अच्छा. म्हणजे आता आपण जो कांदा बोलतो, तर कांद्याला जर चॅलेंजेस आहेत, तर मग कांद्याचे डिहायड्रेटेड ऑनियन आहे, ऑनियन ऑइल आहे ना, बाकी फ्लेक्स आहेत. या गोष्टींचं प्रोडक्शन करायला लागेल, त्याचं ब्रँडिंग करायला लागेल, आणि ते थेट अख्ख्या जगापर्यंत मार्केटिंग करून अख्ख्या जगाला विकायला लागतील. कारण भारताची क्षमता खूप मोठी आहे. छोट्या जग मोठ्या म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये. कुठले देश म्हणताय? कारण आपल्याकडे बरोबर. काय होतंय की कांदा असू, केळी असू, डाळिंब असू, सगळ्यांना गल्फ दिसतं. गल्फ दिसतं. मुख्यतः दुबई असेल, बरोबर. आखाती देशातले महत्वाचे बरोबर. अबुधाबी असेल, अरब बरोबर. देश असेल, कारण हम्म. तिथं काही उत्पादकता नाहीये. कारण बरोबर. ते वाळवंटी प्रदेश आहे, डेझर्ट बरोबर. आहे. हम्म. मग याच्या पलीकडे कुठले देश आहेत ज्याच्याबरोबर आपण निर्यात करू शकतो? नक्कीच. आता जरी भारताचे जे नंबर मी तुम्हाला सांगितले, $450 बिलियन, यामधलं जर पाहिलं तर सगळ्यात जास्त एक्सपोर्ट आपण युएसला करतोय. $72 बिलियन. ग्रेट. म्हणजे आपलं 20% एक्सपोर्ट हे युएसला आहे. म्हणूनच आपलं एवढं सगळं टेरिफचं सगळं वॉर चाललंय, तरी आपल्याला अमेरिकेचं ऐकायला लागणार आहे, किंवा ऐकायला लागतं. कारण तो खूप मोठा देश आहे, सुपर नेमकं पॉवर. हे टेरिफ वॉर काय? म्हणजे ट्रम्पचं टेरिफ ही हो. मागच्या 3-4 महिन्यातली खूप चर्चा आहे. जी. काय असतं हे टेरिफ? टॅरिफ म्हणजे काय, की कुठली कंट्री जे प्रोडक्ट इम्पोर्ट करते त्यावरती एक ड्युटी टॅक्स लावते. दॅट इज कॉल्ड टॅरिफ. है ना. म्हणजे प्रत्येक कंट्रीचे ट्रेड बॅरियर्स असतात. Okay. पॉलिसी असते बाबा, की आपल्या सगळ्यात पहिलं हेतू काय, आपल्या कंट्रीतल्या लोकांचं इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं. मग ते ओपन करार, तर ओपन ट्रेड तर आपण सगळ्यांनी गॅट आणि WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आपण फाउंडिंग मेंबर आहोत इंडिया, आपण केलेलेच आहे साईन. पण आता प्रत्येक देश आपलं कंट्रीला प्रोटेक्ट पण करतो. तर युएसनी काय केलं, मग ऑलरेडी टॅरिफ युएसचे कमी होते, आणि भारतामध्ये जे युएस किती कमी होते? म्हणजे पहिले होते. किती होते? तिथं हार्डली 2 ते 5% टॅरिफ होतं. ओके. म्हणजे आणि तसं आता पाहिलं. काय केलंय? आता त्यांनी डायरेक्ट 50% टॅरिफ लावलंय हो, ट्रम्प म्हणजे साहेबांनी. पण प्रश्न असा आहे की आपण ज्यावेळेस निर्यात करू हम्म. त्यावेळेस त्यांच्याच लोकांना ते 50% महागच घ्यावं लागेल ना? महागच घ्यावं लागणार. साहजिकच आहे. घ्यायचं म्हटलं तर. साहजिकच आहे. त्याचा म्हणजे impact तुम्हाला तिकडं व्यापार करता येऊ नये बरोबर. म्हणून टेरिफ लावलंय का? नाही. त्यांची गोष्ट काय, तर आय थिंक ट्रम्प यूज दिस ॲज अ प्रेशर टॅक्टिक. ट्रम्प कार्ड. ट्रम्प कार्ड. त्यांना ते बॅलन्स करत होतं, बिकॉज ही हॅज गिवन
प्रॉमिसेस टू हिज कंट्री की मी काही ना काही चेंज करून दाखवेन, इकॉनॉमी बदलेल, असं करेल, युएस तसं करेल. फर्स्ट, करेक्ट. अमेरिका शेवटी फर्स्ट. हे राजकीय अजेंडा झाला. आपल्याला माहिती की लोकांना नोकऱ्या देऊ, अच्छे दिन देऊ, चांगलं करू, हे करू, हे आपलं कॅम्पेन चाललेलं असतं. पण ते करायला पण लागतं. तर त्यांनी हे केलं की बाबा त्यांना असं वाटलं की बाहेरचे लोक आपल्या प्रोडक्टवरती खूप टॅक्स लावत आहेत आणि आपल्याकडे खूप कमी आहे. तर त्यांनी तिथे ती उणीव भरून काढायचा प्रयत्न केला आणि त्याचा त्यांना फायदा होईल त्यांचा. आणि डोनाल्ड ट्रम्प हे व्यापारीच आहे, व्यापारीच आहेत, बिझनेसमॅन आहे. आता Businessman. पुण्यासारख्या ठिकाणी त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, हा, बाकी अच्छा. ट्रम्प टॉवर ट्रम्प बघतो टॉवर आपण, आता नवीन एक ह्या होतंय. गोष्टी आहेत. ओके. तर म्हणजे व्यापार हा जागतिक झालेलाच आहे. पण ह्याचा उद्देश काय की तुम्ही जे बोललात की आपले प्रोडक्ट तिथे महाग मिळतील, पण आता तिथं लोक ओढायला लागलेत, त्यांना रॉ मटेरियल मिळत नाहीये, चांगले प्रोडक्ट मिळत नाहीये, म्हणजे अडचण त्यांची होणार आहे. कारण आपला उत्पादक एखादी 100 रुपयाची वस्तू तो 90ला तर नाही विकू शकत. म्हणजे ट्रम्पनी लावलेल्या टेरिफच्या विरोधात अमेरिकेत आंदोलन सुरू आंदोलनं सुरू झाली. लोक नाराज आहेत. लोक नाराज आहेत. अच्छा, ठीक. कारण त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या प्रोडक्टवरती पण होणार आहे. हो. त्यांचे प्रोडक्ट कॉस्टली होतील, त्यांना त्यांचं पुढं एक्सपोर्टला री एक्सपोर्टला चॅलेंजेस येणार आहे आणि हे काही दिवस करतील आणि ते निगोशिएट करतील असं आपल्याला वाटतंय. किंवा मग आपले भारतीय लोक दुसरा मार्ग शोधतील आणि दुसरे मार्ग आहेत. अच्छा, Right. मग दुसरे कुठले दुसरा देश मार्ग आहेत म्हणजे जिथे व्यापार तुम्ही करतात? आता ज्या देशाचं नाव घेतलं UAE, दुबई, हा एक मार्ग आहे. सिंगापूर आहे, है ना, बाकी डेव्हलप देश आहे. आपले लोक तिथे जाऊन कंपन्या फॉर्म करतील, मग ते प्रोडक्ट तिथले झाले आणि तिथून त्यांची अमेरिकेबरोबर ट्रेड अग्रीमेंट्स आहेत आणि अच्छा, त्या मार्गे ते अच्छा. एंटर करू शकतात. म्हणजे तर- भारतातनं बाहेर जायचं, UAE मध्ये कंपनी स्थापन करायची बरोबर आहे. आणि कमी टेरिफवर तिकडे पाठवायचं. तिकडे अरे ही करायचं. चांगली ऑब्व्हियसली Yes, ऑलरेडी भारतीय लोक अतिशय पुढारलेले आहेत, फ्लेक्सिबल आहेत, हुशार आहेत. yes. अख्खं दुबई म्हणजे आपणच आहोत, है ना. म्हणजे दुबईमध्ये आज 35% 50% इंडियन, yes. 35-50% आपण आहोत. ट्रेडवर तर आपला होल्ड आहे. Yes. आपल्या सगळ्या लोकांच्या जे जे प्रोडक्ट आपण बोललात, ह्या सगळ्या लोकांच्या कंपन्या, स्पायसेस घ्या, राईस घ्या, टेक्स्टाईल घ्या, मॅन्युफॅक्चरिंगवाले घ्या, ह्यांच्या अनेक लोकांच्या कंपन्या दुबईमध्ये आहेत, फ्री झोन्समध्ये आहेत. पर्पज तोच आहे, तिथे त्यांना मेड इन UAE टॅग मिळतो. ज्या देशाबरोबर भारताचे संबंध चांगले त्यांना भारतातून एक्सपोर्ट करायचं, ज्या देशांबरोबर UAEचे संबंध चांगले त्या देशांबरोबर UAEतनं व्यापार करायचा. आणि अच्छा. एकदा भारतातनं फक्त काय करायचं, रॉ प्रोडक्ट इम्पोर्ट करायचं. म्हणजे तुम्ही स्पायसेस, फ्रुट्स बोललात ते तिथे इम्पोर्ट करायचं आणि तिथून रिब्रँडिंग करून एक्सपोर्ट करून दुसऱ्या देशाबरोबर व्यापार करायचा. असं करता येऊ शकतं. हे करतायत. पण आता आपण दुबईला इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून हम्म. आपण अनेक लोकांना घेऊन गेला तिथं, हो. अनेक ठिकाणी भेटी दिल्या व्यवसायाच्या निमित्ताने किंवा तिथं बिझनेस कॉन्फरन्स घेतलं. हो. ह्याच्याबद्दल थोडं सांगाल का? नक्कीच. माझ्या आता व्यवसायाबद्दल सांगतो. इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन हे एक ब्रँड आहे. कंपनीचं नाव आहे ओशस एक्सपोर्ट्स. तुम्ही त्यातनं कोचिंग पण करता? करेक्ट. त्यामध्ये मी लोकांना कोचिंग, मेंटरशिप, एक्सपोर्टचं फॅसिलिटेशन, ह्या सगळ्या कामं, कन्सल्टिंग पण, अनेक MSMEs आपल्याकडे येतात. म्हणजे 500,000 कोटीचे लोक टर्नओव्हर असणारे सुद्धा आपल्याकडे येऊन गायडन्स घेतात. अरे वा. अनेक मोठ्या कंपन्या, 5 स्टार एक्सपोर्टर ज्यांचा 15-20 हजार कोटीचा टर्नओव्हर आहे, हे सुद्धा आपल्याला त्यांच्या कंपनीमध्ये बोलवतात त्यांच्या एम्प्लॉईजला ट्रेन करायला. हे पण करतो आपण. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनमध्ये आपण ट्रेनिंग आणि कन्सल्टिंग करतो. माझी दुसरी कंपनी आहे इझिली एक्झिम, जी मुंबईमध्ये तिचं ऑफिस आहे. मुंबईमध्ये आपलं ॲग्रिकल्चरचं पॅक हाऊस आहे. माझा पोर्टफोलिओ शेतकरी असल्यामुळे ॲग्रिकल्चर आहे, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, स्पायसेस, कमोडिटीज हे आम्ही करतो, कॅटल फीड हे आम्ही करतो. अच्छा, आपण स्वतः पण स्वतः एक्सपोर्टर export आहात? करतो ना. येस, ऑब्व्हियसली. Okay, म्हणजे कोचिंग पण करता बरोबर. आणि व्यवसाय पण करता. पहिले मी import एक्सपोर्ट export. केलंय आणि Okay. मगच लोकांना सांगितलंय. Yes, yes, म्हणजे yes. नाही तर आपण स्वतः मात्र कोडे पाषाण आणि स्वतः देशासंगे नाही, ब्रह्मज्ञान बरेच असं वेळा नाही असं होतं. होतं ना. म्हणजे अनेक लोक त्याचा अनुभव नसतो, परंतु पुस्तकी ज्ञान घेऊन Right. तशा प्रकारचं मार्गदर्शन नाही. करतात. पण आपण पहिल्यांदा Yes. व्यवसायातनं अनुभव घेतला बरोबर आणि आता अनेक लोकांना मार्गदर्शन Right. करता, कोचिंग करता. बरोबर. तर Okay. इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन ट्रेनिंग अँड कन्सल्टिंगमध्ये आहे. Okay. इझिली एक्झिम ही ट्रेडिंगमध्ये आहे, ॲग्रिकल्चर पोर्टफोलिओ. मुंबईला ऑफिस आहे, तिथे पॅक हाऊस आहे, तिथून सप्लायचं काम होतं. दुबईला कंपनी आहे आपली आणि दुबईमधनं इम्पोर्ट Wow, आणि नेक्स्ट लेवल तर री एक्सपोर्टचं काम दुबईमधनं होतं. Okay. कारण हा विषय काय फक्त भारतापुरता लिमिटेड नाही आहे. म्हणजे आज आपलं फेडरेशन हे अनेक देशांपर्यंत पोहोचलेलं आहे. मला सांगायला खूप अभिमान अरे वाटेल वा. तुम्हाला. तुम्ही जो आम्हाला विचार दिला, अहत ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, ते आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. अरे वा, कारण माझे अभिनंदन. ऑस्ट्रेलियामध्ये पण अनेक स्टुडंट्स आहेत, कॅनडा आणि US मध्ये पण अधिक स्टुडंट अरे आहेत. वा, आणि हे सगळे लोक भारतात येतात, दुबईमध्ये येतात ट्रेनिंग घ्यायला. छान राईट. छान. आणि त्यातून खूप मोठं परिवर्तन झालेलं आम्हाला दिसत आहे. कारण हे अरे वा. सक्षम लोक आहेत. आणि भारताची ताकद हीच आहे की 170 पेक्षा जास्त देशांमध्ये भारतीय लोक खूप चांगल्या संख्येनं आहेत. ही ताकद आपल्याला वापरता आली पाहिजे. त्यांना पण नॉलेज देऊन त्यांना उद्युक्त केलं पाहिजे की तिथं मार्केट अभ्यासा, तिथं काय डिमांड आहे, कोणते प्रोडक्ट आहेत, भारतातले कुठले प्रोडक्ट आपण विकू शकतो, यासाठी हे नेटवर्क आवश्यक आहे. आणि आपण आपल्या सोशल मीडिया, यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून 15 ते 20 देशांमध्ये आपलं चॅनल खूप चांगलं चालतं. आणि ह्या सगळे लोक आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत आणि यातूनच स्टुडंट पण आहेत, ट्रेडर्स पण आहेत, एक्सपोर्टर्स आहेत, इम्पोर्टर्स आहेत,
ब्रोकर्स आहेत, मार्केटिंग कंपनीज आहेत, लॉजिस्टिक कंपनीज आहेत, ह्यांचं खूप चांगलं नेटवर्क फेडरेशनचं आज झालेलं आहे. कारण बाहेरच्या देशातील लोक आपल्याशी जोडले गेले आहेत, ॲक्च्युली ते आपल्या प्रोडक्टचे बायर आहेत. तो लोकांच्या डोक्यात इम्पोर्ट एक्सपोर्ट विषयी लोकांना कधी कधी समजत नाही. ते आपल्याला फोन करतात, सर मग मी इंडियात कंपनी करून एक्सपोर्ट करतो. बाबा तुला इकडे याची गरजच नाही आहे, तुम्हाला तिथलं मार्केट बघायचं आहे. त्यामुळे ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून पण मी आता लोकांना सांगेन की जे भारताबाहेर आहेत, तुम्ही बाहेर आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. तिथलं मार्केट बघा, तिथं काय संधी आहे ते बघा, काय मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत. कारण आपल्या मागे ऑलरेडी हजारो एक्सपोर्टर्स ऑलरेडी तयार आहेत. काही एक्सपोर्ट करतात, काही करू इच्छितात. मग ह्यांना फक्त त्यांच्याशी कनेक्ट करून देणं, त्यांचं बॅकएंडचं काम झालं. त्यांना फक्त मार्केटमध्ये जाऊन मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्टला एंट्री घ्यायची आहे. या तऱ्हेनं आपल्याला काम केलं पाहिजे जरा. किती दिवसामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय सुरू होऊ शकतो? बरोबर. किती पैसे लागतात? येस. आणि नेमकं कुठलं प्रोडक्ट परदेशात पाठवावं? आपण नेहमी सांगत असता की 200 देशांबरोबर भारताचा व्यापार आहे हो. आणि 10,000 प्रोडक्ट्स परदेशामध्ये पाठवले बरोबर. जातात भारतातनं. बरोबर. मग मराठी माणूस म्हणा, मराठा माणूस म्हणा, महाराष्ट्रातला तरुण म्हणा, यांनी नेमकं कसा व्यवसाय सुरू करावा? पैसा किती लागल? किती दिवस लागतील? बरोबर. आता हा महत्त्वाचा विषय आहे. काही लोकांना वाटतं की इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे खूप मोठा विषय आहे, खूप लाखो करोडोंचं लागेल. असं काही नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे नॉलेज. जर तुम्हाला नॉलेज असेल तर मग तुम्हाला तो पुढचा विषय समजेल. लोक काय करतात ना की सुरुवातीला अजून बिझनेस तर बी पण माहीत नाही आणि त्याबद्दल पुढं काय होईल, किती इन्व्हेस्टमेंट, किती प्रॉफिट, रिस्क, मग काय होईल, त्यांना पुढची उत्तरं आत्ता मिळू शकत नाही. त्यामुळे पहिली स्टेप आहे नॉलेज घेणं, तो विषय समजून घेणं की बाबा भारताचे नंबर्स कसे, आयात निर्यात काय आहे, हे समजून घेणं. प्रत्येक राज्याचे नंबर किती आहेत, मी कोणत्या भागात राहतोय, माझ्या जिल्ह्याचे नंबर्स किती आहेत, मला कुठल्या इंडस्ट्रीत काम करायचं, माझं बॅकग्राऊंड काय, ॲग्री आहे का, टेक्स्टाईल आहे का, जेम्स अँड ज्वेलरी आहे का, हँडीक्राफ्ट आहे का, त्या इंडस्ट्रीचे नंबर्स काय, त्या इंडस्ट्रीचे टॉपचे प्रोडक्ट काय, हा सगळा डेटा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. दिस इज कॉल्ड मार्केट अनालिसिस. म्हणजे पहिले नॉलेज घ्या. तुम्ही कोचिंग मध्ये हे सगळं शिकवतो ना, साहजिक आहे ना. लोकांना म्हणजे माहितीच नाही की कुठल्या दिशेने जायचंय आणि त्या ट्राईंग and they will not get that success until unless they walk on the right path. इम्पोर्ट एक्सपोर्टचं कोचिंग घेतल्याशिवाय, ज्ञान घेतल्याशिवाय बरोबर पुढं पाऊल टाकणं धोक्यादायक आहे. कारण दुसरं मला आपल्याला काय सांगायचं की हौशेपोटी, अर्धवट ज्ञानापोटी असे इम्पोर्ट एक्सपोर्ट केल्यानंतर 90% लोक आर्थिक अडचणीत आलेत. बरोबर. त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळं कोचिंग गरजेचंच आहे. हा व्यवसाय पहिल्यांदा बरोबर आहे. नक्कीच. आपलं मार्गदर्शन फार अडचणी प्रत्येक व्यवसायात आहेत. आम्हाला पण अडचणी आहेत. आमचे पण पैसे मार्केटमध्ये अडकलेले असतात. पण ते व्यवसाय म्हणलं की ह्या गोष्टी येतात. त्याला ओव्हरकम करून पुढे गेल्याशिवाय तुम्हाला पुढचं यश मिळू शकत नाही. आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय हा काही सामान्य व्यवसाय नाही. हा 2 देशांमधला व्यवसाय आहे. त्यामुळे तुम्हाला आंतरराष्ट्रीय पॉलिसी, भारताची फॉरेन ट्रेड पॉलिसी आणि भारताचे टार्गेट, भारताचे नंबर, सध्याची परिस्थिती, आत्ता काय एक्सपोर्ट होत आहे, हे सगळं माहीत असणं आवश्यक आहे. जे तुम्ही प्रश्न विचारले की किती दिवसात सुरू करू शकतो, आम्ही जनरली लोकांना सांगतो की 100 दिवसाचं टार्गेट ठेवा. इन आवर ट्रेनिंग वी गिव्ह देम 100 डे ॲक्शन प्लॅन. पण हे फक्त नावालाच आहे. अनेक लोकांनी 30 दिवसातही आपलं एक्सपोर्ट केलेलं आहे आणि काही लोकांनी तर 7 दिवसात पण केलेलं आहे. आपल्याकडे अनेक लोक येतात की ज्यांनी ऑलरेडी काही ना काही शिकून आलेले असतात किंवा काही ना काही त्यांच्याकडे कंपनी लायसन्स असतात. असे लेट्स की दिल्लीचे काही लोक किंवा गुजरातचे लोक हे खूप फास्ट असतात डिसिजन मेकिंगला. येतात, सर ऐसा है, ऐसा किया है, क्या करना है, भाई ठीक आहे. आपले ते ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करतात. गुजराती, सिंधी, मारवाडी हे व्यावसायिक जाती आहेत. म्हणजे अगदी मी पुस्तक वाचलं द गुजरातीज नावाचं सलील त्रिपाठींचं. त्याच्यामध्ये गुजरातीचा समानार्थी शब्द त्यांनी व्यावसायिक लिहिलाय. बरोबर. आणि गुजराती भाषेबद्दल त्यांनी लिहिलंय व्यवसायाची भाषा. बरोबर. आपला मराठा समाजाबद्दल काय बोललं जातं सांगा बरं? लढवया समाज, मराठा क्षत्रिय समाज. बरोबर. काय नेमकं करायचं? आय विल से की सगळ्यात सक्षम समाज आहे मराठा समाज. कारण आपण लोकांना हाताळू शकतो. येस. सगळ्यात मोठी ताकद पीपल मॅनेजमेंट आहे, विच वी हॅव ऍक्च्युली. नेटवर्क इज करेक्ट. आणि आपली लोकांना देण्याची पण दानत आहे. पण ते लोकांना थोडंसं स्वतःकडे बघून बाबा आपले कोण होते लोक आधी, आपण आता काय करतो, थोडासा मोठं काम करायचं आपल्याला धाडस केलं पाहिजे. आता पुन्हा त्या विषयावरती की जे आपण बोलतो की किती दिवसात सुरू करू शकतो, तर काही लोक तर 7 दिवसात पण करतात. त्यांच्याकडे येतात, 3-4 दिवसात आमचं ट्रेनिंग अटेंड करतात, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फील्डवर जाऊन कंटेनर लोड करतात. पण आता आम्ही पूर्ण एक एक्झिम इकोसिस्टम तयार केलेली आहे. ज्याला शिकायचं त्यांनी नॉलेज घ्यावं, ज्याला ट्रेड करायचं त्यांनी ट्रेड करावा, इथं प्रोडक्ट सिलेक्ट करावं, प्रोडक्ट कंटेनर भरतात, त्यांना सोर्सिंगचा सपोर्ट लागला, पॅकेजिंगचा सपोर्ट लागला, लॉजिस्टिकचा सपोर्ट लागला, ही सगळी आमची टीम देते. ते कंटेनर जसं की दुबईसारख्या ठिकाणी त्यांनी एक्सपोर्ट केलं, ते कंटेनर तिथं ओपन करून ते मार्केटमध्ये सेल करणं, सगळे खर्च दाखवणं, स्टेटमेंट आणि त्यांच्या हातात तिथं पैसे ठेवणं, हा सगळा एक्सपोजर आम्ही लोकांना देतोय आमच्या फेडरेशनच्या माध्यमातून. बरोबर. म्हणजे हे लर्निंग प्लॅटफॉर्म आहे बेसिकली. दिस इज जस्ट फॉर 1 or 2 तुम्ही या, हे बघा,
कॉन्फिडन्स घ्या की इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं होतं आणि मग तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, तुमच्या इतर देशांमध्ये जाणं आवश्यक आहे. अदरवाईज सगळ्यांनी जर मलाच फॉलो करायचं ठरवलं तर दुबईमध्ये गर्दी होईल. म्हणजे असं कधी कधी होतं, दुबईतून फोन येतात, सर तुमचा तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला, त्याला प्लीज बंद करा, इथलं मार्केट क्रॅश झालंय. इथपर्यंत इम्पॅक्ट असतो बापरे. सोशल मीडियाचा ओके. ॲक्च्युली, दॅट हॅज हॅपन बेसिकली. त्यामुळं आमची लोकांना असं सांगणं आहे, भारत खूप मोठा आहे, अनेक इंडस्ट्री आहेत, हजारो प्रोडक्ट आहेत, अनेक देश आहेत, 100पेक्षा जास्त देश आहेत, ते एक्सप्लोर केले पाहिजे आपण. नक्कीच आपल्याकडे त्याच्यामध्ये प्रगती करण्यासाठी वाव आहे. पण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लायसनिंग कसं करायला लागतं? लायसन घ्यावं लागतं, म्हणजे काय हो. काय नेमकी प्रोसेस आहे? बरोबर. कारण या देशाबरोबर आणि दुसऱ्या अन्य देशाबरोबर व्यवसाय करायचा असल्यामुळं हम्म. नेमकं ती प्रोसेस कशी आहे? खूप सोपी आहे दादा. हे सगळं अकाउंटिंगचं काम आहे. कुठलाही सीए तुम्हाला लायसन्सिंग करून देईल. अच्छा. तुमची कंपनी असली, जुनी असली, नवी असली तरी चालते. कंपनी सेक्रेटरी करून देतो? हां, सीएस करून देईल, सीए करून देईल. आपल्या Account- फेडरेशनमध्येही सगळं कामं होतात. ओके. म्हणजे आपण भारतातल्या आणि तुमचं लंडन असू द्या, सिंगापूर असू द्या, दुबई असू द्या, इथल्या कंपन्यांचं फॉर्मेशन सुद्धा आपण करतो इथं बसून. अच्छा, सगळं आपण आजकाल करतो. ऑनलाईन होतं. ओके. काही कुठं जायला लागत नाही. तर कंपनी फॉर्म करताना तुम्ही प्रोप्रायटरशिप घ्या किंवा प्रायव्हेट लिमिटेड घ्या, LLP घ्या, ओपीसी घ्या, फार्मर प्रोड्युसर कंपनी घ्या. एनी कंपनी इज फाईन. जुनी कंपनी, नवीन कंपनी फाईन. जर ऑलरेडी कंपनी असेल तर नवीन खर्च करू नका. जी आहे त्याच कंपनीवरती तुम्ही लायसन्सेस घ्या. कंपनी झालं की मग त्याला GST, तुमचं पॅन कार्ड आणि MSME हे 3 बेसिक लायसन्सेस हा असतात. सगळा वाईट बिझनेस असतो. वाईट बिझनेस आहे 100%. obviously. नाही, बाकी पण आहेत, पण वाईट करायचा आहे ना. मग हे बेसिक लायसन्स झाल्यावरती मग त्यांना इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड, IEC कोड हा एक लायसन्स असतो सरकारचा. DGFT डिपार्टमेंट देत आपल्याला, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड, कॉमर्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत. मग ते इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स आहे. मग तुम्ही एक्सपोर्ट करा, इम्पोर्ट करा, ऑल इंडस्ट्री ओनली 1 लायसन्स. त्याच्यानंतर आणखी एक सरकारी कंपनी असतात, त्याला म्हणतात एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. भारत देश एवढा मोठा आहे आणि आपलं सरकार एवढं काम करतं दादा, प्रत्येक सेक्टरसाठी सरकारनं एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल उभं केलेलं आहे. ही मोठी कंपनी असते, त्यामध्ये IAS लेवलचे ऑफिसर्स आहेत आणि ते रात्रंदिवस मेहनत करतात त्या काय इंडस्ट्रीचं. कंपनीचं नाव, म्हणजे नेमकं हा. भारत सरकारचं नाव काय आहे त्याचं? नाही, भारत सरकारचं मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आहे. एक्सपोर्ट साठी काय त्यांचं? सांगतो मी तुम्हाला. भारत सरकारची मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स. ओके. ते फॉरेन ट्रेड पॉलिसी बनवतात, भारताचे टार्गेट ठरवतात. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे भारताचं एक्सपोर्टचं टार्गेट आहे $2 ट्रिलियन. ओके. मग त्यानुसार आता एक्सपोर्ट प्रमोशन केलं पाहिजे, एक्सपोर्ट वाढवायचं म्हणजे एक्सपोर्टर निर्माण झाले पाहिजे. मग ते ट्रेनिंग देणार. मग ते ट्रेनिंग देण्यासाठी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल उभे केले. आपले भारतानं 36 पेक्षा जास्त एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहेत. अरे बापरे. ॲग्रिकल्चरसाठी आहे अपिडा. पण लोकांकडे काय माहितीच नाहीये. माहिती नाही ना लोकांना. सरकार पण जागृती करत नाहीये. सरकार करतंय, पण शेवटी आपल्या घरी येऊन सरकार उठवणार नाही ना आपल्याला. आपल्याला जाऊन बाबा आपल्याला तो विषय डोक्यात आला पाहिजे की काय करायचं, ट्रेड करायचं का, बिझनेस करायचं का, कोणता करायचा, जाऊन एकदा बघायला तर लागेल. सरकार खूप प्रचंड मेहनत घेत आहे. तर 36 प्रमोशन काउन्सिल्स आहेत. ॲग्रिकल्चरसाठी वेगळं, टेक्स्टाईल वेगळं, इंजिनिअरिंग वेगळं, सॉफ्टवेअर वेगळं, तुमचं कोकोनट वेगळं, टी वेगळं, कॉफी वेगळं, अशा 36 कंपन्या आहेत. आणि ह्या कंपन्या रात्रंदिवस काम करतात. त्या कंपन्या भारताचे प्रोडक्ट प्रमोट करतात, एक्झिबिशन्स लावतात, बायर सेलर मीटिंग फेस टू फेस करून देतात, आपल्याला सबसिडी देतात, आपल्याला मार्केट रिसर्च प्रोव्हाइड करून देतात, प्रोडक्ट स्टँडर्ड, क्वालिटी स्टँडर्ड, पॅकेजिंग स्टँडर्ड, पॅक हाऊस कसं असतं, काय असतं करतात. एवढंच नाही, ट्रायल शिपमेंटसुद्धा करून दाखवतात. तुम्ही जे प्रोडक्ट बोलले त्या सगळ्या प्रोडक्टचं ट्रायल शिपमेंट अपिडा, ॲग्रिकल्चर प्रोसेस फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, ही सरकारची कंपनी आहे ॲग्रिकल्चर एक्सपोर्टवरती काम करण्यासाठी. ही कंपनी अनेक नवीन प्रोडक्ट घेऊन त्यांचं एक्सपोर्ट करून दाखवते आणि हा संदेश देते की बाबा तुम्ही पण करा. तर आपल्याला त्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं मेंबरशिप घ्यायची असते, ती घ्यायची. हे झालं की मग आपल्या कंपनीचं पोर्टवरती रजिस्ट्रेशन करायला लागतं. आपलं KYC असतं, तुमचे डॉक्युमेंट, तुमचं बँक सगळं अकाउंट, ऑनलाईन होतं. सगळं ऑनलाईन आहे. ओके. ऑनलाईन आहे. ते सगळं झालं की पोर्ट रजिस्ट्रेशन एक फॉर्मॅलिटी असते. हे सगळं वन टाईम काम आहे. लायसन्सिंगचं काम कोणी करेल. 1 महिना, जास्तीत जास्त 1.5 महिन्यामध्ये हे सगळं काम झालं पाहिजे. खर्च साधारणतः 25 ते 30-40 हजारापर्यंत, 25 ते 40 हजारापर्यंत खर्च येतो. त्याच याच्यापेक्षा जास्त काही खर्च तुम्हाला कंपनी उभी करायला नाही आहे. हे झालं बेसिक गोष्ट. आता ह्याच्यानंतर मग तुम्हाला प्रोडक्ट सिलेक्शन आलं. आपल्याला कुठल्या प्रोडक्टमध्ये हात घालायचा इंडस्ट्रीमध्ये, त्यासाठी मग मार्केट ॲनालिसिस केलं पाहिजे. त्यानंतर मग तुमच्या कंपनीचं प्रोडक्टचं मार्केटिंग अँड सेल्स करायला लागेल, म्हणजे बाहेर शोधायला लागतील. त्याच्यानंतर बाहेर जर ऑर्डर मिळाली तर मग तुम्हाला लॉजिस्टिक्स समजून घ्यायला लागेल, कंटेनर शिपमेंट्स कसे करायचे. आणि ह्याच्यानंतर ह्या सगळ्या बिझनेसमध्ये काही रिस्क आहेत. रिस्क मॅनेजमेंट लॉजिस्टिक म्हणजे नेमकं काय काय, कुठं कुठं आपल्याला कसं कसं पाठवता येईल? लॉजिस्टिक म्हणजे आता भारत देश एवढा मोठा आहे, जर तुम्हाला कुठल्या क्षेत्रात काम करायचं तर ते प्रोडक्ट कुठे अवेलेबल असणार आहे. जसं तुम्ही पोमोग्रॅनेटबद्दल बोललात. आता पोमोग्रॅनेट कुठे अवेलेबल आहे, लक्षात की महाराष्ट्रामध्ये एकतर सोलापूर, सांगोला, त्यानंतर पुणे, त्यानंतर नगर है ना, हा बेल्ट आहे. थोडंफार नाशिकमध्ये. आता महाराष्ट्रातलं पोमोग्रॅनेट कमी झालं आहे, मग कधी कधी तुम्हाला गुजरातला जायला लागू शकतं, राजस्थानात जायला लागू शकतं. म्हणजे मग जिथं ते प्रोडक्ट अवेलेबल आहे तिथनं ते प्रोडक्ट हार्वेस्टिंग करून पॅक हाऊसमध्ये नेणं, ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकिंग करणं, प्रिकुलिंग करणं, कोल्ड स्टोरेज लागते. करेक्ट, कोल्ड स्टोरेज लागू शकतात, त्या रिफर व्हॅन लागू शकतात,
तुम्हाला पॅक हाऊस लागतात आणि तिथून मग कंटेनर बुक करून कंटेनरमध्ये लोड करून ते कंटेनर. प्रत्येक वेळेस कंटेनरच पूर्ण बुक करायला लागतं का नाही, दुसरे असं काही काही मार्ग नाहीये, आहेत? असं काहीच नाहीये. काय करता येतं समजा सांगतो. कंटेनर पूर्ण भरत नसेल, हम्म. कारण बऱ्याच लोकांपुढे समस्या आहे हो, की त्यांचा माल तेवढा नाहीये, मग काय करता तुम्ही? बघा, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये कशाचाच लिमिट नाहीये. अच्छा, मिनिमम और मॅक्सिमम देर इज नो लिमिट. मिनिमम किती? मिनिमम तुम्ही 10 किलो पण तुम्ही एरोप्लेननं पाठवा. अच्छा, एअरनं एक्सपोर्ट, दॅट इज ऑल्सो एक्सपोर्ट. हो. तुम्ही काय सोर्स आहे पण त्याला? करतो ना एरोप्लेननं, म्हणजे तुम्ही बाबा जे आपले लॉजिस्टिक कंपनी असतात, अनेक कुठल्या कंपन्या? कुठल्याही लॉजिस्टिक कंपनी. अमेझॉन म्हणून एक आहे. अमेझॉन ते तर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म झाले. अच्छा, दुसरं? अमेझॉन झालं, अलिबाबा झालं, हे अच्छा. सगळे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म झाले. छोटं जसं की माझं एक शिपमेंट होतं लंडनमधलं एक रेस्टॉरंट आहे. लॉजिस्टिकच्या काही कंपन्यांची नावं सांगा ना. आता DHL आहे, DHL, हा, केरी बरोबर. इंडेव आहे, आणि अशा अनेक मोठ्या कंपन्या भारतामध्ये आहेत. ते 10 किलो पासून म्हणजे अगदी 50,000 रुपयापासूनचा माल करेक्ट. ते पाठवू शकतो आपण. हो, तुम्ही 10 किलो पाठवा, तुम्ही 10,000 किलो पाठवा, हा. तुम्ही 100 कंटेनर पाठवा, तुम्ही अख्खं शिप, चार्टर शिप घेऊन शिप पण पाठवू हे शकता. नेमकं काय होत आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणलं की कंटेनर पूर्ण, हो. त्याला लागणारी रक्कम म्हणजे बरोबर. ती 15 लाख असेल, 20 लाख असेल, त्यामुळे या व्यवसायात फार मुलं यायला तयार नाहीयेत. मग ते- आणि प्रथम महत्वाची गोष्ट काय आहे की कमीत कमी पैशाने उभा राहत असेल हो, तर ते पैसे ते जमू शकतात किंवा बरोबर. अन्य मार्ग पैसा उभा करण्यासाठी. आणि याला इन्शुरन्स असतं का? कारण माल असतं. परदेशात पाठवल्यानंतर हो, असतं. त्याचं तिथं काही नुकसान झालं असतात. तर त्याला इन्शुरन्स असतं का? त्याच्याबद्दल बरोबर. पण थोडं सांगा ना. बरोबर. जे आता आपण क्वांटिटी बद्दल बोलू ना, माझं एक शिपमेंट होतं लंडनमधलं एक रेस्टॉरंट आहे, त्यांना काही पॉट्स, आपले कुल्हड म्हणा, चिनी मात्री काही पॉट्स पाहिजे होते. त्यांनी मला रिक्वायरमेंट दिली, मी घेतली, डीमार्टमध्ये गेलो, ते प्रोडक्ट आणले, DHLनी पाठवून दिलं. हार्डली 25-30 हजाराचं शिपमेंट. ओके. म्हणजे हे पण एक्सपोर्टच झालं. हो. आता पण एक शिपमेंट करणं एक गोष्ट झाली, आता त्या प्रोडक्टचा मोठा एक्सपोर्ट बिझनेस करणं, यासाठी तुम्हाला हा बिझनेस समजला पाहिजे, बिझनेस स्ट्रॅटेजी माहिती Yes. पाहिजे, बिझनेस मॉडेल्स माहिती पाहिजे, आणि लॉंग टर्म व्हिजन पाहिजे, तरच ते येऊ शकतं. बरोबर. तर ह्या छोट्या पण संधी आहेत, मोठ्या पण संधी आहेत. तुम्ही कंटेनर बोलला तर कंटेनर, फुल कंटेनर पण आपण पाठवू शकतो, त्याला म्हणतात फुल कंटेनर लोड, FCL. किंवा तुम्हाला वाटलं नाही मला फक्त एक पॅलेट 2 टनच मला माल पाठवायचा, तर कंटेनरमधलं तुम्हाला LCL, लेस दॅन कंटेनर लोड, तेवढाच माल तुम्ही पाठवू अच्छा, शकता. 2 असे भाग. करेक्ट. त्या प्रमाणात तुम्हाला फ्रेट चार्ज पण केलं जातं. कंटेनर जे आहे ते शिप म्हणजे शिप मधनं जातं का प्लेन मधनं जातं का दोन्हीकडे बरोबर. जातं? म्हणजे लॉजिस्टिक नाही, कंटेनर शिपचे वेगळे असतात, मोठे असतात, 20 फीट 40 फीट कंटेनर, ज्याच्यामध्ये तुम्ही 24 टन 30 टन माल समुद्रमार्गे पाठवू शकता. म्हणजे समुद्रमार्गे. एरोप्लेनने पाठवताना पण एरोप्लेनचे पण काही कंटेनर असतात किंवा नसतात, पण कधी कधी ते पॅलेटमध्ये किंवा डायरेक्ट बॉक्सेस बॅग्स पण तुमचे प्लेनमध्ये लोड करू शकतात. डिपेंड्स ऑन दॅट एअरलाईन की त्यांच्याकडे कशी फॅसिलिटी आहे. एअरचे पण कंटेनर असतात, छोटे असतात, साधारणतः 2 ते 3 टनाचे असतात त्यांचे कंटेनर. चार्जेसचा पण विषय आहे ना, म्हणजे हो, असतं प्लेननी ना. पाठवायचं म्हटलं तर चार्जेस जास्त खूप होणार, जास्त असतात. विमानाने म्हणजे त्याचे एक्स्ट्रा लोडिंग होईल त्या बरोबर, प्राइसिंगला. बरोबर. आणि दुसरं शिप मध्ये पाठवणार समुद्रमार्गी तर कमी असणार, हो, पण मग वेळ जो जातो बरोबर. 15 दिवस 20 दिवस, तर बरोबर. हे थोडंसं सांगा ना, कारण वेळेचा सुद्धा विषय आहे. ते लॉजिस्टिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता जे काही प्रोडक्ट आहेत, मोठे काही प्रोडक्ट आहेत व्हॉल्यूमचे, जे आपण बोललो, जसे की कांदा आहे, मिरची आहे, राईस आहे, मेज आहे ना, टेक्स्टाईल आहे, गारमेंट्स आहेत, हे सगळे खूप व्हॉल्यूमनं जाणारे प्रोडक्ट आहे. हे काय तुम्ही छोटं क्वांटिटी पाठवून ते परवडणार नाही, फिजिबल होणार नाही. मग हे प्रोडक्ट सगळे कंटेनरनं जातात. बरोबर, Okay. कंटेनरनं. आता जर काही व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट असेल, जसे आता मँगोसारखं प्रोडक्ट आहे, मँगोचं साधारणतः जर अल्फॉन्सो घेतलं तर तो 800-700 रुपये किलो, मग त्याला 100 रुपये पर किलोचं फ्रेट परवडू शकतं. फ्रेट म्हणजे जर इथून तुम्ही दुबईला कंटेनर पाठवायचं म्हटलं, ओव्हरहेड्स आहेत ते. करेक्ट, इथून तर दुबईला कंटेनर पाठवायचं म्हटलं तर 20 फीटचं ड्राय कंटेनर असतं, ज्यामध्ये तुम्ही राईस पाठवता, त्याचा खर्च 1 लाख रुपये. आणि 40 फीटचं, ज्याच्यामध्ये आपण सगळे ॲग्रिकल्चरचे टेम्परेचर कंट्रोल करणारे प्रोडक्ट पाठवतो, त्याचा खर्च साधारणतः 2.25 लाख रुपये. म्हणजे पर किलोला साधारणतः 8 रुपये खर्च येतो जर समुद्री मार्गे प्रोडक्ट पाठवायचं. हेच प्रोडक्ट जर एअरनी पाठवायचं म्हटलं मला जर दुबईला, तर आजचा रेट 110 रुपये किलो आहे. बापरे. म्हणजे 10 टाइम्स कॉस्टली आहे. बाकी कंट्रीचे आणखी वेगळे असतील, पण तो मँगोसारखं प्रोडक्ट कंटेनरनं पण जातं आणि एअरनं पण जातं. हो. कारण एअरनं त्याला ते 100 रुपये कॉस्ट परवडते मँगोला, कारण तो 800 रुपये असेल तर 900 रुपये होईल. पीपल विल बाय दॅट. तर हे सगळं कुठल्या मार्गे पाठवायचं, किती क्वांटिटीनं पाठवायचं, हे त्या प्रोडक्टवरती अवलंबून असतं. प्रत्येक प्रोडक्ट ना दादा एक वेगळी इंडस्ट्री आहे, त्याचं वेगळं ट्रेड प्रॅक्टिसेस आहे, बरोबर आहे. आणि ऑलरेडी हे सगळं चाललेलं आहे. हे काय नवीन काहीच नाही आहे, हे वर्षानुवर्षे चाललेलं आहे. तर ते समजून घेतलं ना, तर कशात काय करावं हे लोकांना समजू शकेल. म्हणून ते नॉलेज आणि एक्सपोजर पाहिजे लोकांना या इंडस्ट्रीचं. नाही, म्हणून आपण जे म्हणतोय कोचिंग या बिझनेसचं असणं हो. गरजेचं आहे. आणि आता महत्वाचा मुद्दा काय आहे की इन्शुरन्स. हो. आणि दुसरी गोष्ट, तिकडं ज्यावेळेस ट्रेडरला आपण पाठवतो, म्हणजे भारतातनं आपण माल खरेदी केल्यानंतर, शिपमेंट केल्यानंतर दुसऱ्या देशामध्ये जे ट्रेडर्स आहेत त्याच्याबद्दल बरेच संशय आहेत, किंवा ते फसवणूक करतात, बरोबर. किंवा बिल वेळेत देत नाही, हम्म. किंवा का तिकडेही काही लोक उत्साही असतात, या व्यापारामध्ये येतात.
तर हे जे नुकसान होतं याच्याबद्दल पण बरीच मतांतर बरोबर. आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट जी सिस्टम आहे ही सगळी एक वर्ल्ड वाईड सिस्टम, ही काय फक्त भारताची सिस्टम नाही. सगळ्या देशांच्या वरती एक बॉडी बसलेली आहे, इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स. त्यांनी ही सगळी सिस्टम डिफाईन केलेली आहे अच्छा. आणि ती सिस्टम भारतानं अडॉप्ट केलेली आहे. बाकीचे सगळे 200 देश पण असंच व्यवहार करतात आणि ही सिस्टम फुल प्रूफ आहे, म्हणजे सुरक्षितता आहे. सुरक्षितता आहे. गॅप असतो आपल्या नॉलेजमध्ये, कधी ओव्हर कॉन्फिडन्स, कधी इग्नोरन्स, कधी चुका असं होतं. तर ह्या ट्रेडमध्ये इन्शुरन्सच असतात. तुमच्या प्रोडक्ट क्वालिटीचा आपल्याकडे बॅकअप असतो, तुमच्या कंटेनरला डॅमेज झालं त्याचा इन्शुरन्स असतो, पेमेंटसाठी इन्शुरन्स असतो. सरकारी कंपनीज ECDC जी आहे ती आपल्याला पेमेंटसाठी इन्शुरन्स देते. या गोष्टी आहेत, म्हणजे रिस्क मॅनेज करणं ह्याच्यामध्ये 100% पॉसिबल आहे. त्याने या बऱ्याच गोष्टीमध्ये. लोकांनी सुरू केला हम्म. आणि ते आर्थिक अडचणीत आले हो. किंवा नुकसान झालं म्हणून बंद केला. तर हो. याच्यामुळे काय होतंय, आयात निर्यातचा व्यवसाय, इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करण्यासाठी हम्म. बरेच लोक दजावतात, घाबरतात. हम्म. म्हणून मला हा प्रश्न नाही, बरोबर आपल्याला आहे, तुमचं विचारावा अगदी बरोबर आहे. लागला. म्हणूनच आम्हाला असं वाटतं ह्यामध्ये तसे लोक आहेत, कारण दुसऱ्या देशांमधले त्या बाहेरचं व्हेरिफिकेशन करणं, ती कंपनी कशी आहे, ट्रॅक रेकॉर्ड बघणं, हे कधी कधी शक्य होत नाही. त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत. म्हणून तर मी काय म्हटलं की जे आपलं नेटवर्क आहे भारताचं, आपल्या लोकांचं नेटवर्क आहे, या नेटवर्कमधून जर आपण काही पार्टनर उभे करू शकलो, दॅट इज द स्ट्रॉंगेस्ट नेटवर्क, दॅट इज द बेस्ट वे टू स्टार्ट द ट्रेड. म्हणजे पार्टनर्स तिकडच्या देशातले, बरोबर. तिकडे म्हणजे की आपले काही लोक आहेत ना प्रत्येक दुबईमध्ये देशामध्ये, जर तुम्ही व्यवसाय प्रत्येक- करता, बरोबर, प्रत्येक देशामध्ये आपल्या भारतीय लोकांच्या नेटवर्कमध्ये लोक सापडतीलच. तर त्यांच्याबरोबर पण थोडंसं जर बसलात तुम्ही, त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केले, त्यांच्याबरोबर जर पार्टनरशिप्स केल्या किंवा जॉईंट व्हेंचर्स करायचा विचार केला, लॉंग टर्म काम करायचा प्रयत्न केला, तर ते गोष्टी आपण खूप चांगल्या तऱ्हेने पुढे नेऊ शकतो. कसं आहे की इथे लोक फार काही माहिती न घेता त्यांना शॉर्टमध्ये ना प्रॉफिटेबिलिटी उत्साही. पाहिजे. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कुठली एखादी रिक्वायरमेंट आली, ऑर्डर आली, काय नाही बाबा ठीक आहे पाठवून दिलं, भरोशावरती पाठवून दिलं, आणि मग तिथे चॅलेंजेस होतात कधी कधी. असं होतं या इंडस्ट्रीमध्ये. नाही, माझा अनुभव काय आहे की तरुण मुलं एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर अनुभव स्किप करतात. बरोबर. म्हणजे नेमकं काय होतं की त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं हम्म. आणि नंतर अनुभवासाठी कुठल्या एखाद्या कंपनीमध्ये जॉईन होणं, त्याचा अनुभव घेणं हम्म. आणि 4-5 वर्ष थांबणं व्यवसाय सुरू करण्यासाठी, हे न करता उत्साहात लगेच सुरू करतात. हम्म. पालक कधी कधी त्यांना अडचण सांगतात पण ते बरोबर. ऐकत नाही. हम्म. त्याच्यामुळं पहिल्याच टप्प्यामध्ये ज्यावेळेस आर्थिक नुकसान होतं, अपयश येतं, तर त्याच्यासाठी आपण ही सगळी सावधगिरी बाळगली पाहिजे. बरोबर. तुम्ही तरुणांना नेमकं काय सांगू इच्छिता की बाबा व्यवसायाची सुरुवात करताना, आणि तुमचा व्यवसाय तुम्ही सुरू केला हम्म. दुबई बरोबर किंवा अन्य देशांबरोबर, तर तुमचे अनुभव काय होते म्हणजे? बरोबर. सगळ्यात पहिले मी ऑब्व्हियसली प्रोफेशनलची हेल्प घेऊनच व्यवसाय सुरू केला. अच्छा. हा व्यवसाय करण्याआधी मी जे व्यवसाय केले त्यामध्ये तसं नाही केलं, म्हणून त्यात नुकसान झालं. म्हणजे हो पहिलं ना, बरोबर. तर त्यामुळे मी माझं पहिलं शिपमेंट जे आहे ना ते लाईफ स्टॉकचं झालं. दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. ओ. लाईफ स्टॉकचं म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की माझं बॅकग्राऊंड शेतीत असल्यामुळं आपल्याकडे जनावरं भरपूर असतात, त्यामुळे घोडे पण आहे. तर माझं पहिलं शिपमेंट हॉर्सचं आहे, विच इज द टफेस्ट. कसं काय घोड्याचं म्हणजे Correct. नेमकं तुमच्या तर मी घोड्यात- जेव्हा या क्षेत्रात आलो तर माझ्या भाऊ माझा स्टड फार्म पाहत होता. ओके, marketing मग तुमचं सुरू स्टड केलं. फार्म आहे? स्टड फार्म आहे. अरे वा, राईट. तर पंजाबी मारवाडी हॉर्सेसचं आपण ब्रीडिंग आणि ट्रेडिंग करतो. अरे वा. राईट. तर तो ही एक तर आपला नवीन फॅमिली, माहिती आहे. हो, फॅमिलीचं एक थोडंसं बॅकग्राऊंड असल्यामुळे ते नशिबाने आपल्याला किती घोडे आहेत आपल्याकडे? आता आपल्याकडे 15 एक घोडे असतील दादा. अरे हो. बापरे, ब्रीडिंग करून विकता आपण? ब्रीडिंग करून विकतो. मग हे training कुठं करतो. विकता आपण? आपले बरेच म्हणजे फॉलोअर्स पंढरपूरच्या महाराष्ट्रामध्ये. मार्केटमध्ये- मार्केटमध्ये याची आवश्यकता नाही पडत. आपले फॉलोअर्स असतात सोशल मीडियावर. धुळ्याला एक ते सारंगखेडाला एक आहे, हो. राजस्थान मध्ये अजमेरला आहे आता घोड्याचं. पुष्कर चालू पुष्करला आहे. आहे, अकलूजला पण आता. अकलूजला पण होतं. मोठा व्यापार इथे आहे. जातो आम्ही नेहमी, इथे शो अच्छा. मध्ये पार्टिसिपेट करतो. ओके. पण अनेक आमचे त्यांची एक वेगळी फॉलोशिप पण आहे. अनेक लोक फॉलो पण करतात. लोक येतात, मोठे शेतकरी असतील, हॉटेलवाले, व्यावसायिक, बाकीचे स्टड फार्मवाले लोक येतात, घेतात. हे घोड्याला बऱ्याच खोड्या असतात म्हणतात. हो. किती खोडे आहेत घोड्याचे? 72 खोडी 72 खोडे. आता त्याने सगळे पुस्तकं ते कोणाला समजणार, एवढं सगळं जर वाचत बसलं तर ते अशक्य होईल त्या जनावराला घेणं. ठीक आहे, पण 72 खोड्या असतात. आणि नेमके त्याचं घोडे पुस्तक आहे. आपण मारवाडी एक असतो, हो. मारवाड. आता हो. एक राजूदादा पवार यांचे बंधू रणजित अण्णा पवार हो. यांनी बारामतीला एक हे केलंय. ते हो. कुठला घोडा आहे तो तो? भीमथडी. भीमतडी. हा, जो महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला ओरिजिनल. भीमतडी. हो. ओके. मग काठेवाड एक असतो, काठेवाड असतो. पंजाबी एक आहे, सिंधी पंजाबी. एक आहे. ओके. हो ना, असे पण वेगवेगळे आपण याचे मग असतात. नेमकं एकाच घोड्यामध्ये breeding मारवाड करतो. हा घोडा सगळ्यात असं का? चांगला, तो सगळ्यात प्रचलित ती ब्रीड आहे. पण ती दिसायला सुंदर आहे अच्छा. आणि ती टिकाऊ म्हणतो ना आपण, हे पण आहे, स्टडी पण आहे. त्यामुळे ती breed आपण जास्त घोडा popular चालवता का स्वतः? आहे. नक्कीच. हाऊस रायडिंग इज माय फेवरेट हॉबी. कसं काय जमतं तुम्हाला हे व्यवसाय करता करता? आणि व्यवसाय म्हणजे आता मी म्हणतो की हॉबी म्हणून येतो, काय फार मोठा व्यवसाय नाहीये, पण एक हॉबी म्हणून बाबा आपल्याला बॅकग्राऊंड शेतीत असल्यामुळं पुरापार आपल्याकडे गायी म्हशी 200-250 जनावरं आहेत. अरे बापरे. मग ते करता करता घोडे पण दुधाचा असतात. व्यवसाय पण आहे? दुधाचा नाहीये, पण आपल्याकडे खिलार गायी असतात ओ. बऱ्याचशा. त्यांचं आम्ही काय दूध वगैरे काढत नाही. ते पारंपरिक ते खांड आमच्याकडे आहेत, ते आम्ही फक्त
मेंटेन केलेले आहेत अच्छा. बेसिकली. म्हणजे ते ग्रोथ आहे तुमची. ग्रोथ आहे बेसिकली. हो, म्हणजे तुमच्याकडे हो. 4 असतील, नंतर 8 हो. झाले, आज हो. 2-250. Very राईट. nice. आणि हा सुद्धा व्यापार आहे. बरोबर. आणि पहिले कसं होतं, जमिनी थोड्या मोठ्या असल्यामुळं आता सगळ्या जमिनीकडे तर जाऊ शक्य नाही. मग घोडे असायचे. मग घोड्यावरती अच्छा. ते ॲटलीस्ट चक्कर मारणं व्हायचं बेसिकली. कितीला मिळतो एक घोडा? नाही, घोड्यांच्या जातीवरती आणि त्या गुणांवरती, हाईटवरती, त्याच्या क्वालिटीवरती सगळं ठरतं. 1 लाखापासून तुम्हाला 1 करोडचा पण घोडा मिळेल. ओ, एवढी मोठी त्यामध्ये रेंज आहे दादा. ग्रेट ग्रेट. हम्म. नाही, तुमच्या हॉबी काय काय आहेत नेमकं? तुम्ही आता व्यवसाय करता, हम्म. हॉबी आणि हेल्थ विषयावर मला तुम्हाला विचारायचं, कारण हेल्थ कशी मेंटेन करता? कारण बिझनेस मध्ये प्रेशर क्रिएट हो. होतं. म्हणजे आहे. तुम्ही शिपमेंट करता, ती Yes. इथून निघाल्यानंतर भारतातनं तिथं पोहोचसपर्यंत बरोबर. सतत एक प्रेशर राहतं. मेंटल हो. प्रेशर कसं हो. हँडल करता? असतं. हेल्थ विषयावर तुम्ही जिम करता का? हो. अन्य काय व्यायाम करता का? थोडंसं मला तेही जाणून नाही, घ्यायचंय. फिजिकली पहिल्यापासून जरा बरं असल्यामुळे ऍक्टिव्ह थोडंसं, म्हणजे जाणं, कधी गावाकडे गेलो, फील्डवर जाणं, हे करणं, ते करणं, थोडं चालणं, त्या निसर्गाच्या गोष्टी जवळ असतात. राहता. त्यानंतर फूडवरती थोडंसं कंट्रोल, आता थोडंसं वजन कमी करणं, आणि बिझनेसच्या प्रेशरमुळे तर आपोआपच वजन कमी होतं. म्हणजे हाचा माझाही अनुभव आहे. आणि म्हणजे मला फील्डवरती फिरायला वगैरे जाणं आवडतं. जसं तुम्ही बघता की आम्ही जेव्हा शिपमेंट असेल किंवा गावाकडे असेल किंवा दुबईला पण जाणं, मार्केटमध्ये जाणं, एक्सप्लोअर करणं, लोकांना भेटणं, हे कायम चालू असतं. त्यामुळं ऑलवेज बिझी असतो म्हणा किंवा आपण. त्यामधून मग फार जास्त काही निवांत बसणे, खाणे पिणे हे थोडं कमी झालं की आपोआप शरीर कंट्रोलमध्ये राहतं. जिम पण मी करतो, जसा वेळ मिळेल मला तसं मी जिममध्ये सुद्धा जिम जातो. पण करता हो, तुम्ही? जातो मी. व्हेरी Yes. नाईस. जी. आता सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की मराठा कम्युनिटी, मुख्यतः मराठा ही जात म्हणून मी म्हणत नाही, हम्म. महाराष्ट्रात महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा, याचा जो व्यावसायिक माइंडसेट तयार करणे आपल्याला, हम्म. त्यांनी व्यवसाय करावा, अशासाठी आपण काय केलं पाहिजे? कारण सरकार, आपण म्हणताय, सातत्याने प्रयत्न करते. आपल्याकडे उद्योग खातं केंद्रात आहे, हम्म. महाराष्ट्रात आहे, उद्योग हो. मंत्री आहेत, त्यांचं सिस्टीम आहे, हम्म. अगदी जिल्हा उद्योग केंद्र आहेत आपल्याकडं. हम्म. ITI पासून स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहेत, तिथपासून ते बी असेल किंवा डिप्लोमा असेल, याचे कोर्सेस आहेत. पण बिझनेस करावा याच्यासाठी बिझनेस स्कूल नाहीये. आपण म्हणता MBA बिझनेसमध्ये आहे किंवा फायनान्समध्ये आहे, मार्केटिंगमध्ये आहे, HR मध्ये आहे, परंतु बिझनेसमॅन तयार होत नाहीये. हम्म. या माइंडसेट बद्दल आपण कसं बघता? एकूण मराठी तरुण, कारण नेहमी मला असं वाटतं की सिंधी, गुजराती, मारवाडी हे वाळवंटी प्रदेशात नाही येतात. कारण सिंधी आपण म्हटलं तर सिंध प्रांत आता पाकिस्तानमध्ये गेला, काही भारतात राहिला. राजस्थानमध्ये एक मारवाड प्रदेश आहे, तोही वाळवंटी प्रदेश आहे. आणि गुजरातचा जो व्यापारी प्रदेश आहे ते. आणि सगळ्यात महत्वाचं मला याच्यातनं काय दिसतंय की राजपूत कम्युनिटी व्यावसायिक झालेली दिसते मला. दुसरं पटेल कम्युनिटी, आणि तिसरं जाट कम्युनिटी. हे सगळे शेतकरी. जसं आपण शेतीचा उल्लेख केला म्हणून मला आपल्याला विचारावं वाटतं की शेतीचा आपला वारसा आहे. आपण घोडं आपण पाळलंय, गाया म्हशी आहेत. शेतीशी नातं असताना सुद्धा मला एक मुद्दा म्हणून सांगायचंय की पटेल कम्युनिटी जगभर पसरलेली. म्हणजे असं म्हणतात की अमेरिकेमध्ये पटेल नाव आलं आणि विजा मागायला गेलं तर त्या दिवशी 50% पटेल रिजेक्ट होतात, फक्त पटेल आडनाव. इतके पटेल पटेल आणि मोटेल हे अमेरिकेमध्ये आपण गेलाय बऱ्याच वेळा. बरोबर. मला फक्त एक गंमत म्हणून सांगायचं आहे की आपल्याकडं जसं कीर्तन चालतं, म्हणजे आपल्याकडे हरिभक्त पारायण असलेले महाराज लोक प्रबोधन करतात, संत तुकाराम महाराजांचा विचार मांडतात, संत ज्ञानेश्वरांचा असेल, संत गाडगे महाराजांचा असेल, संत तुकडोजी महाराज असेल, अनेक संतांचे विचार जेव्हा ते प्रसार करतात, तसंच सत्संग असतं गुजरातमध्ये पटेल कम्युनिटीचं. त्याच्यामध्ये एक महाराज, त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगतो की पटेल, अरे तू क्या करता है? तो पटेल म्हणतो मैं एग्रीकल्चर करता हूं. तो म्हणतो अरे मैं परदेश गया था, वहां पे पटेल मुला, वो वहां पे क्या करताय? म्हणजे आपण शेती करतो, पटेल कम्युनिटी सुद्धा शेती करतो, म्हणजे ऍग्रिकल्चर करतो. तर त्याला विचारतो तो महाराज की अरे परदेश में जो पटेल मिला था वो क्या करताय? तो म्हणतो ऍग्री विथ ऑल कल्चर. सगळ्या संस्कृतीशी जुळवून घेतलं पाहिजे. ही मानसिकता गुजराती समाजाने, मुख्यतः पटेल समाजाने. पटेल, जाट, राजपूत हे लढवय्ये क्षत्रिय समाजाचे शेतकरी लोक आहेत. त्यांनी आपल्यामध्ये बदल केला. मराठी कम्युनिटी कधी बदल करणार, याच्याबद्दल आपण काय सांगाल? ही मला तर वाटतं की आपल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्या घरी 2 मुलं असतील तर एकाला तरी बाहेर पाठवलंच पाहिजे. नाही, म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब नेहमी सांगतात भाषणामध्ये की कुटुंब जर मोठं असेल तर एक भावानी शेतीवर राहावं आणि बाकीच्यांनी उद्योग व्यवसायासाठी बाहेर पडावं. म्हणून त्यांनी 175 MIDC महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या तालुक्यात उभ्या केल्या होत्या.
परंतु दुर्दैवाने आपण मुंबई आर्थिक राजधानी म्हणतो, पण मुंबईमध्ये मराठा माणूस दिसत नाही. कमी झाला. बरोबर. तेच तुम्ही पुणे परिसरामध्ये पिंपरी चिंचवड भोसरी रांजणगाव असेल किंवा अन्य MIDC शिरवळ असेल, इथं बाहेरून येऊन लोक नोकरी व्यवसाय करतात, पण मग आपले लोक तिथं दिसत नाही. एकतर कंपन्या आपल्या मालकीच्या नाहीत. अगदी अपवाद सोडला किर्लोस्कर असेल, कल्याणी असेल, BG शिर्के असतील, असे उद्योग कंपन्या दिसतात. पण आपले उद्योजक म्हणून असं सांगण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही. म्हणजे पूर्वी किर्लोस्करांचं इतकं नाव होतं की परदेशामध्ये जर पाणी मोटर जर असेल तिचा आवाज यायचा विशिष्ट, तर किर्लोस्करचं इंजिन आहे असं सांगितलं जायचं. म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब सतत एकीकडं त्यांनी ॲग्रिकल्चर विषयावर काम केलं. म्हणजे आयात निर्यात बद्दल बोलताना मला कौतुकाने सांगा वाटतं की आपण आयात करत होतो अन्नधान्य, त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपण निर्यात करायला लागलो. बरोबर. ही मोठी अचिव्हमेंट आहे, पण ती शेती उत्पादकतेवर आहे. बरोबर. पण आपली आर्थिक राजधानी मुंबई असताना सुद्धा, महाराष्ट्राचा GDP देशात 1 नंबर असताना सुद्धा मराठ्यांचा आर्थिक कणा का मोडलाय असं वाटतं तुम्हाला? तेच मी म्हणेल की आपले लोक थोडंसं धाडस करत नाहीयेत. अच्छा, रिस्क आपल्याकडे घेत नाही. क्षमता आहे, आपल्याकडे बॅकग्राऊंड आहे, ओके. आपल्याकडं अजूनही आपल्या फॅमिलीज आहेत चांगल्या की ज्या सपोर्ट करू शकतात. तर तरुण लोकांनी ह्याच्यामध्ये विचार केलाच पाहिजे. आणि घरच्या मोठ्या लोकांचं पण काम आहे की मुलांना थोडंसं बाहेर पाठवणं. म्हणजे आम्ही हे करू शकलो, मी सांगेन तुम्हाला. बाहेर म्हणजे कुठं? बाहेर म्हणजे आपल्या शहराबाहेर, आपल्या राज्याबाहेर, देशाबाहेर पाठवलंच पाहिजे. मी हे करू शकलो कारण फक्त माझ्या वडिलांनी मला ते व्हिजन दिलं, बाबा की मोठं काम करणं, जे पाहिजे तुला ते कर, काय होऊ दे. नेमकं काय म्हणायचे वडील? म्हणजे तुमची काय घरात आता एक तक्रार आहे तरुणांची की मुलामध्ये आणि वडिलांमध्ये चर्चा होत नाही. एक म्हणजे असं म्हणतात की वडील घरात आले तर मुलगा बाहेर जातो, म्हणजे तरुण मुलांबद्दल शिकलेला, त्यांच्यात संवाद होत नाही. आणि व्यावसायिक संवाद तर होतच नाही मराठा कुटुंबामध्ये. बरोबर. याच्याबद्दल नेमकं तुमच्या वडिलांनी काय मार्गदर्शन केलं? नाही, वडिलांचं हेच होतं की बाबा काम करा, मेहनत करा, कारण ते स्वतः खूप मेहनत करतात. ओके. आणि मोठं कामच करायला लागेल, मोठे उद्योगच करायला लागतील. कारण त्यांनी एवढी आता शेतीचं खूप मोठं बॅकग्राऊंड असल्यामुळं एकदा अशी परिस्थिती होती, आमच्या गावामध्ये दुष्काळ पडला, पाणी नव्हतं आणि शेकडो एकर आमची जमिनी सोबत. आमच्या वडिलांनी दुसऱ्या गावात जमीन घेऊन तिथे कांदा केलेला आहे. म्हणजे दुसऱ्या गावाचे लोक आश्चर्याने विचारतात की पाटील तुम्ही इथे येऊन कांदा करता, हे कसं शक्य आहे? मग तिथे त्यांना लाज नाही कामाची, म्हणजे अजूनही कष्ट करायची तयारी. आणि कष्ट करणारा माणूस मग घाबरत नाही, तो स्वतःवरती विश्वास असतो. तर तोच विश्वास आम्हाला वडिलांनी दिला की काम करा, तुम्हाला जे वाटतं ते करा, बॅकग्राऊंड आहे, काही झालं तरी चालेल, पण पुढं चला, प्रगती करा. हेच आमच्या वडिलांचं सांगणं होतं. आणि आम्ही पण फेल्युअर खूप पाहिलेत बिझनेसमध्ये, मग त्यांनी तिथे सपोर्ट केला, बाबा की फॅमिलीचं बॅकग्राऊंड आहे, बाबा ठीक आहे, झालं हे झालं, करता येईल. हा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. मंदी असती, 100%, नफा असतो, 100%. तोटा असतो, पण व्यवसाय टिकून राहावं लागतं. करेक्ट, बरोबर आहे ना. अडचणीवर मात करावं लागतं. त्याच्याशिवाय व्यवसाय होऊ शकत नाही. आपला हीच तर मानसिकता जी बोलतो ना आपण, हीच आहे. लोकांना काय पाहिजे? शॉर्ट इन्कम पाहिजे, लोकांना सिक्युरिटी पाहिजे, लोकांना दुसऱ्याकडनं गॅरंटी पाहिजे, स्वतः गॅरंटी नाही देणार. आपण आज कृषी मालाबद्दल बोलतो ना, आपण जर म्हणलं शेतकऱ्यांना की बाबा की आपल्याकडे ही रिक्वायरमेंट आहे, तुम्ही तुमचा माल त्या कंट्रीपर्यंत पोहोचून द्या, एकही तयार होणार नाही. नाही घेणार जबाबदारी. तर आपण फक्त बांधावापर्यंतच आहोत. बाहेर काय होतंय, पुढं काय होतंय, पुढे जाऊन रिस्क करणं, एक्सप्लोअर करणं, मार्केट, लोकांशी बोलणं, कम्युनिकेशन, मार्केटिंग, सेल्स, तिथे बसणं, ह्या गोष्टी आपण नाही करत आहे. तर तो खूप मोठा गॅप आहे. तर मला असं वाटतं तरुण लोकांनी याच्यामध्ये पडून बाहेर जाऊन स्वतःला धाडस केलं पाहिजे. शिक्षण किती महत्वाचं वाटतं व्यवसायासाठी? कारण एक ट्रेंड आलेला आहे हो की ड्रॉपआउट जे आहेत तेच श्रीमंत झालेले आहेत. एक गंमत अशी आहे की शिकून काय करायचं तर नोकरी करायची, ही मानसिकता. आणि शिकला नाही तर काहीतरी उद्योगधंदा कर. म्हणजे उद्योगधंदा करण्याचं मार्गदर्शन कुटुंबामध्ये कधी होतं की शिकत नाही म्हणून काहीतरी कामधंदा कर, आणि त्यातनं तो उद्योजक तयार होतो. त्यामुळे शिक्षणाचं महत्व व्यवसायामध्ये किती आहे? थोडंसं महत्व जास्त आहे, खूप जास्त आहे. तुम्ही काही करा, म्हणजे तुम्ही जरी व्यवसाय सुरू केला तरी तुम्हाला व्यवसाय हा तसा व्यवसाय करूनच शिकायला लागतो, पहिली गोष्ट तर. पण त्या व्यवसायातले पहिले 2 वर्ष शिक्षणच असते ऍक्च्युअली. कारण 1 ते 2 वर्ष तुम्हाला तो इंडस्ट्री समजणं. डिग्री घेतल्यानंतर एक्सपिरियन्स म्हणताय तुम्ही, हा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही काम करा, एक तर तुम्ही मोठ्या ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रात काम करा. तर मी इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आलो, मी हॉर्सचं कन्साइनमेंट एका मोठ्या प्रोफेशनल कन्सल्टंटला बरोबर घेऊन केलं. बरोबर. त्यानंतर मी महाराष्ट्रातल्या टॉपच्या कंपन्यांना एक्सपोर्टचा सप्लाय करायला सुरुवात केली. जे तुम्ही बोललात ना, डाळिंब आहे, कांदा आहे, ही मी सप्लाय केलं ॲक्च्युली. तिथे मला समजलं की हे काय करतात, कसं करतात. मग तिथून पुढे मी माझ्या व्यवसायात काम केलं. तर बेसिकली व्यवसायामध्ये पहिले 2 वर्ष ही शिकण्यासाठीच असतात.
तो तुम्हाला टाईम इन्व्हेस्ट करायलाच लागेल. मग ते तुम्ही स्वतः शिका, कोणाचा तरी हात धरून शिका. तर तो अनुभव, इंडस्ट्री आहे, मार्केटमधले अपडाऊन्स आहेत, कसा ट्रेड होतो, काय आहे, फायनान्शियल सायकल्स आहेत, बाकी कस्टमर समजणं आहे, ह्या गोष्टींना वेळ लागतो. असं नाही आहे की तुम्ही आज आला आणि उद्यापासून तुम्हाला लगेच तुम्हाला प्रॉफिट दिसेल. दॅट इज व्हेरी व्हेरी रेअर. तर मग ही मानसिकता लोकांकडे नाही आहे. हा संयम म्हणू शकतो ना, हा नाही आहे. आणि त्यामुळे लोक व्यवसायात धाडस करत नाही आहे आणि त्यामुळे ते खूप मोठी संधी गमावतात ॲक्च्युली. कारण मार्केटमध्ये खूप संधी आहे भारताला आज पण, आणि ते करणारे लोक नाही आहेत. नाही, मुख्यतः आपल्याकडे तरुण शिकलेला वर्ग आहे. हम्म. बेरोजगार जे म्हणतो आपण 40%, तर ते सरकारकडे नोंदवलेले असतात. हो, हो. सरकारने नोंद घेतलेली असती त्यांची. बरोबर. जे अशिक्षित आहे त्यांची फारशी नोंद नसते. दे आर बरोबर. ग्रॅज्युएट्स आणि त्यांना काहीतरी करायचंय. बरोबर. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. शेवटचा प्रश्न असा आहे की आता पुण्यामध्ये मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन नावाची एक संघटना काम करते, एमई म्हणून. ग्लोबीज नावाची एक संघटना नाशिकमध्ये काम करते, किंवा मराठा लॉबी नावाची एक मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात काम करते, किंवा एम पॉवर नावाची एक संघटना मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये काम करते. आता ह्या संघटना सातत्याने प्रयत्न करतायत, परंतु काय होतंय की ते मेंटॉरशिप म्हणा किंवा मोटिवेशनल स्पीकर्स म्हणा, असे वेगवेगळे दर महिन्याला एक एक कार्यक्रम होतात, वार्षिक एक अधिवेशन होतं. परंतु यांनी नेमकं काय केलं पाहिजे? जसं आपण म्हणत होता की सिस्टीम उभी केली पाहिजे. म्हणजे कसं आहे की आता आपण पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना इन्फॉर्मेशन शेअर करतोय, तुमचा अनुभव शेअर करतोय, त्यातनं समाजाला ज्ञान मिळेल, शिक्षण मिळेल, प्रेरणा मिळेल, विचार मिळेल. पण प्रत्यक्ष सगळं हे मिळाल्यानंतर सुद्धा तरुण उभे राहत नाही. ते प्रयत्न चालू आहेत. म्हणजे अगदी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची स्थापना शाहू महाराजांनी केली, तर शिक्षणाची चळवळ उभी राहिली, उद्योजकता उभी राहिली. म्हणजे शाहू महाराजांनी स्वतः शाहू मिल कोल्हापूरला उभी केली होती, राजारामपुरीमध्ये बाजारपेठ उभी केली होती, जयसिंगपूरला बाजारपेठ उभी केली होती, बडोद्याला सयाजीराव गायकवाडांनी बडोदा बँक उभी केली होती, बडोदा युनिव्हर्सिटी उभी केली होती, आणि टाटांना जमशेदपूरला पहिला कारखाना काढण्यासाठी कर्ज हे सयाजीराव गायकवाडांनी दिलं होतं. म्हणजे उद्योजकते बाबतीत, अर्थकारणाबाबतीत शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड हे त्यावेळेस पासून मार्गदर्शन केलं की आपल्याला उद्योगाशिवाय पर्याय नाही. हे शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड हे अगदी 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून सांगतायत. हे आमचे महापुरुष आहेत. आता ह्या सगळ्या संघटनाही काम करतात. आपण नेमकं काय सांगाल की बाबा सिस्टीम म्हणजे काय उभी केली पाहिजे? म्हणजे मिटकॉन सारखी एखादी संस्था अपवादात्मक आपल्याला सांगता येईल, याचा अधिक विस्तार केला पाहिजे. नेमकं तुम्हाला काय वाटतं, सिस्टीम म्हणजे काय उभं केलं पाहिजे? सिस्टम म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्या संघटनांनी आपापले प्लॅटफॉर्म्स उभे केले पाहिजे. अच्छा. कारण नॉलेजसाठी प्रत्येक इंडस्ट्रीमधला एक्सपर्ट अवेलेबल आहे. Okay. आता ते सोशल मीडियामुळे खूप सोपं झालेलं आहे. प्रत्येक इंडस्ट्रीमधला बिझनेस कोच आहे किंवा एखादा सक्सेसफुल उद्योजक आहे, त्याच्याकडनं आपण बरंच काही शिकू शकतो. प्रत्येक इंडस्ट्रीचे कोर्सेस आहेत. हॉटेल मॅनेजमेंट घ्या, तुम्ही ॲग्रिकल्चर घ्या, त्यांना फूड प्रोसेसिंग घ्या, प्रत्येकाचा कोर्स आहे. तर आता पण लोकांना काय पाहिजे? लोकांना एक तर नॉलेज, तुम्ही बोललात की एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचे कोर्स किंवा प्रोग्राम पण पाहिजे, प्रॅक्टिकल एक्सपोजर देणं, आणि दुसरं म्हणजे त्यांना ऑप्शन पण पाहिजे. आता मी पण स्टार्टअप कन्सल्टिंगमध्ये काम करत होतो, तिथे हाच प्रश्न होता की लोक आपल्याला विचारतात कोर्स प्रोग्राम करून सुद्धा की सर आता काय बिझनेस करू? मग तू इतके दिवस काय केलं? तुला हे पण जर दिसत नसेल ऑपॉर्च्युनिटी, तर यू आर नॉट फिट फॉर एंटरप्रेन्योरशिप, राईट? तर आम्ही काय केलं, मग मी ते सोडलं आणि मग एक्सपोर्टमध्ये आलं. एक्सपोर्टचं नॉलेज पाहिजे, नॉलेज घ्या, ट्रेड पाहिजे, ट्रेड करा. ही संधी मार्केटमध्ये आहे, ही ऑर्डर आहे, इथं आहे, जाऊन ते कर. मग तिथं कस लागतो. तर त्या तऱ्हेने ह्या सगळ्या संघटनांना आय वुड रिक्वेस्ट की प्लॅटफॉर्म तयार करा. म्हणजे तुम्ही लोकांना बिझनेस स्कूल उभी केली पाहिजे. बिझनेस स्कूल्स पण ते नॉलेजसाठी झालं. ओके. नॉलेज घेऊन पण परत लोक विचारतील की काय करू आता. हा. मग त्यांना तुम्ही बिझनेस ऑप्शन द्या. बाबा तू ह्याची फ्रँचायझी घे किंवा इथे इन्व्हेस्टमेंट कर, किंवा भारताबाहेर पण आमचा हा प्लॅटफॉर्म आहे, तिथे जाऊन तिथे तुम्ही बिझनेस करा. लोकांना बिझनेसचे ऑप्शन द्यायला पण सुरुवात करा. ओके. प्रत्येक संघटना कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात असणार आहे, ते लोक असणार आहे, त्यांच्याकडे बॅकग्राऊंड आहे, त्यामध्ये त्यांनी पण प्रगती करावी आणि बरोबर लोकांना सुद्धा संधी द्यावी त्या व्यवसायात समाविष्ट कॉन्ट्रीब्युट करण्याची किंवा त्या व्यवसायामध्ये उभं राहण्याची. ते होऊ एखादी शकतं. संस्था उभी करावी असं हो, वाटतं 100%. 100%. अच्छा. म्हणजे जसं मी आधी केलं होतं की मी स्टार्टअपमध्ये काम करताना बिझनेस आयडिया सिम्फोजियम हा एक प्रोग्राम करायचो, कारण लोक खूप विचारायचे प्रश्न. तर मग त्या प्रोग्राममध्ये 3 तासाचा प्रोग्राम होता. मी इथे नेहरू ऑडिटोरियमला पण ते अनेक प्रोग्राम केले. 200-200 लोक त्याला यायचे, तिकीट लावायचं मी तरी लोक यायचे. त्यामध्ये मी 6 ते 7 बिझनेस आयडिया लोकांसमोर ठेवायचो. मग त्यामध्ये 2 छोट्या, 2 मीडियम, 2 लार्ज. मग हे मग कोणाची फ्रँचायझी असेल किंवा कोणी स्टार्टअप असेल, त्याच्यामध्ये फंडिंगची अपॉर्च्युनिटी असेल किंवा कोणाला को फाउंडर पाहिजे असेल, हे सगळे बिझनेसचे ऑप्शन झाले. हे जर लोकांसमोर कायम ठेवत गेलो
तर लोकांना ज्याला वाटतं की हे माझ्या क्षमतेनुसार आहे, माझ्या इंडस्ट्रीनुसार आहे, माझ्या आवडीनुसार आहे, तर ते लोक त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्या तऱ्हेने त्यांच्या प्रवासाची सुरुवात होऊ शकते. म्हणजे अनेक लोकांना ना, तरुणांना धाडस होत नाहीये, तर त्यांना थोडा सपोर्ट करण्याची आणि थोडं पुश करण्याची आवश्यकता आहे. आपण हा कार्यक्रम आता समारोप करत आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. असंच सहकार्य करत राहा. धन्यवाद दादा.